subcommittee involved in these systems and above 30,000 and above expert participate in these systems. ही ISO मानांकनची जी संस्था आहे, जी संस्था 1947 ला स्थापना झालेली आहे, ज्यावेळी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, ब्रिटिशांनी आपल्याकडून मेंबरशिप रजिस्टर केली होती. गेवेना स्वित्झर्लंड मध्ये याची स्थापना झालेली आहे. 180 देशांनी एकत्र येऊन ही संस्था बनवलेली आहे. कोणत्याही देशाची पॉलिटिकल पार्टी किंवा कोणत्याही देशाचं सरकार चालवत नाही, इंडिपेंडेंट चालतं, जसं आपलं आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे त्याप्रमाणे. 2700 टेक्निकल कमिटी आहे त्याच्यामध्ये. एका कमिटीमध्ये 10 ते 12 मेंबर असतात, ज्यांचं शिक्षण PhD प्लस झालेलं आहे. भारताकडून अशा 2 कमिटी आहेत ज्या ISO ला रिप्रेझेंट करतात. एका कमिटीचं नाव आहे BIS, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, आणि दुसऱ्या कमिटीचं नाव आहे QCI, क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया, भारत सरकार. एखादी वस्तू जर आपल्याला हवी असेल, आपण मार्केटमध्ये जातो आणि दुकानदारला म्हणतो, समजा एक्झाम्पल मी वायर देतो, मला वायर हवी असेल, दुकानदारला काय म्हणतो, मला 5-8ची वायर द्या जी ISI मार्क असेल. मग ISI मार्क देणारी संस्था म्हणजे कोण आहे? BSI. जर एखाद्या प्रोडक्टची जर क्वालिटी डिफाईन करायची असेल, एखाद्या प्रोडक्टला क्वालिटीला त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक प्रमाणे फुलफिल करायची असेल, तर आपल्याला IS घ्यावं लागतं, जे BIS कडून मिळतं आपल्याला. आणि त्या कंपनीचं जर मॅनेजमेंट चांगलं असेल किंवा त्या कंपनीचा मॅनेजमेंट सिस्टम चांगला असेल, तर त्या मॅनेजमेंट सिस्टमला ISO मानांकन दिलं जातं. कंपनीला ISO दिलं जातं आणि कंपनीच्या प्रोडक्टला ISI दिलं जातं. हा महत्वाचा फरक आहे. हा जो स्टँडर्ड बनवलेला आहे ISO 9001:2015 चा, त्याच्यामध्ये 30,000 पेक्षा जास्त एक्सपर्ट आहेत, त्यांनी हा सिस्टम डिझाईन केलेला आहे. एखाद्या छोट्याशा कंपनीचा टर्नओव्हर 1 लाख रुपये जरी असेल, त्याला सुद्धा ISO घेता येतं, आणि ज्यांचा टर्नओव्हर 10,000 कोटीचा आहे त्यांना सुद्धा ISO घेता येतं. 1980 ला पहिल्यांदा भारतामध्ये विप्रो कंपनीने ISO घेतलं. त्यावेळी सर्वसाधारण खर्च त्या कंपनीला आला होता जवळपास 20 ते 25 लाख. भारतामध्ये असा कोणताही सर्टिफाईड लीड ऑडिटर नव्हता. परंतु आज भारताची स्वतःची एक ऍक्रेडिटेशन बॉडी आहे, NABCB. अशा प्रत्येक देशाची ऍक्रेडिटेशन बॉडी आहेत. हे झालं ISOचं बॅकग्राऊंड. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत ISO चालतं कसं किंवा ISO काम कसं करतं. समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, तुमच्या कस्टमरच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत? ज्या डायग्राम मध्ये डाव्या बाजूला लिहिले कस्टमर रिक्वायरमेंट, मग कस्टमरला काय हवंय आत्ता आणि पुढच्या 20 वर्षामध्ये कस्टमरची रिक्वायरमेंट काय असणार आहे, याचा अभ्यास आपल्याला आताच पाहिजे. ISO ने सांगितलं की प्रेझेंट रिक्वायरमेंट, नीड, एक्सपेक्टेशन, पेन कस्टमरची काय आहे, त्याच्यावर आपण अभ्यास करू आणि ते पहिल्यांदा आयडेंटिफाय करू आणि त्याच्यावर आपण काम करू, आणि काम केल्यानंतर त्यातून काहीतरी आउटपुट निघणार आहे, आणि तो आउटपुट म्हणजे कस्टमर सॅटिस्फॅक्शन. कस्टमर सॅटिस्फाय असेल किंवा नाही असेल हा नंतरचा मुद्दा, परंतु जो आउटपुट निघाला आहे त्याच्यावर आपला कस्टमर जे सॅटिस्फॅक्शन मिळत आहे, हे सॅटिस्फॅक्शन मिळण्यासाठी, बघण्यासाठी, पाहण्यासाठी आपल्याकडे महत्वाची गोष्ट म्हणजे डाटा असावा लागतो. म्हणजे डाटा असल्यानंतर तो डाटा मेजर करता येतो, आणि मेजर केलेला डाटा अनालिसिस करता येतो, आणि त्याच्यामध्ये आपल्याला विचार करता येतो की ह्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करता येईल का. जर आपल्याला ती शक्य आहे ज्युनियर लेवलला, मिडल लेवलला, तर आपण तिथे करतो. जर ती टॉप मॅनेजमेंट लेवलला जात असेल तर मॅनेजमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी असते, त्याच्यावर रिसोर्सेस अलोकेट करावे लागतात. मग त्याच्यामध्ये मॅन, मटेरियल, मशिनरी, मनी ह्या गोष्टी लागतात, आणि हे सतत सायकल फिरत असतं. तुम्ही ह्या सायकलला PDCA असं सुद्धा म्हणू शकता, प्लॅन, डू, चेक, ऍक्ट. आणि हे सतत झाल्यानंतर पुन्हा कस्टमरचे फीडबॅक घ्यावे लागतात. म्हणजे कस्टमरचे फीडबॅक घेणे गरजेचं आहे. कस्टमरचं जर कंप्लेंट्स काय येत असतील तर त्या सुद्धा मेजर करणं गरजेचं आहे, आणि सॅटिस्फॅक्शन कोणत्या लेवलचं आहे ते सुद्धा मेजर करणं गरजेचं आहे. यातून काय मिळतं आपल्याला? कंटिन्युअल इम्प्रुव्हमेंट, आणि कंटिन्युअल इम्प्रुव्हमेंटचा परमनंट ऑब्जेक्टिव्ह असला पाहिजे आपल्या सर्वांना.
तर कंपनीची ग्रोथ होते. कंपनीची ग्रोथ होण्यासाठी फार महत्वाचं आहे, बिझनेस नेव्हर फेल, बिझनेस मॅन इज फेल. का? तर सिस्टममुळे. कंपनीला सिस्टम नसतो म्हणून कंपनीचा बिझनेस फेल होतो. या मताशी माझ्यात तुम्ही सहमत असाल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये येस असं लिहू शकता. हा चार्ट आपल्याला समजलेला आहे का? तर मी पुढे जातो. तुला फोन करावा लागेल त्या नंबरवर. चार्ट मध्ये तुम्ही लिहू शकता. माझं तुम्हाला कम्युनिकेशन समजत आहे का? सगळ्या पार्टिसिपेंटला रिक्वेस्ट करतो की आपले मोबाईल म्यूट वर ठेवा प्लीज. म्यूट वर जा सगळे. साइड बाउलचा दुसरा इको मध्ये एकच असतं ना स्पन, रेग्युलर नाहीये. हॅलो, आलं का लक्षात? प्लीज गो ऑन म्यूट. प्लीज. नेक्स्ट सिरीज साहेब. आता नंतरची जी डायग्राम आहे ही फार महत्वाची आहे, फारच महत्वाची आहे. हे जर समजलं तर आयएसओ संपूर्ण समजल्यासारखं आहे. हे जर समजलं तर आयएसओ संपूर्ण समजल्यासारखं आहे. आता या डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे की पहिल्यांदा सांगितले कस्टमर रिक्वायरमेंट ती आपण पाहिली. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, आपल्या कंपनीचे, आपल्या संस्थेचे इंटरेस्टेड पार्टी कोण आहेत. इंटरेस्टेड पार्टी म्हणजे कोण? ज्याला वाटतं कंपनी मोठी व्हावी, ज्याला वाटतं ही संस्था मोठी व्हावी असे. मग त्याच्यामध्ये ओनर, एम्प्लॉईज, वेंडर, सप्लायर, गव्हर्नमेंट ऑफिसर असे सगळे लोक येतात. मग आपण कधी ह्यांचा विचार करतो का? ह्यांच्याकडून कधी फीडबॅक घेतो का आपल्या कंपनी बद्दल, आपल्या प्रोसेस बद्दल, आपल्या सिस्टम बद्दल? तर आयएसओने सांगितले की जसं तुम्ही कस्टमर कडून फीडबॅक घेता तसंच इंटरेस्टेड ज्या पार्टीज आहेत त्यांच्याकडून सुद्धा पिरियडिकली फीडबॅक घेतले पाहिजे, सजेशन घेतले पाहिजेत. सजेशन इज नथिंग बट द ऑपॉर्च्युनिटी टू इम्प्रुव्हमेंट. कस्टमरच्या कंप्लेंट आल्या पाहिजेत काय तर त्याच्यावर आपल्याला काम करता येईल. इंटरेस्टेड पार्टीकडून सजेशन, फीडबॅक आले पाहिजेत, कंप्लेंट सुद्धा आल्या पाहिजेत, त्याच्यावर आपल्याला काम करता येईल. तर हे फार महत्वाचं आहे. आणि नंतरची गोष्ट अशी आहे की ऑर्गनायझेशन आणि कंटेक्स्ट म्हणजे काय? ही प्रत्येक कंपनीमध्ये डेव्हलपमेंटसाठी, प्रत्येक कंपनीमध्ये डेव्हलपमेंट साठी काही इश्यूज असतात, ज्याला आपण इंटरनल इश्यू आणि एक्सटर्नल इश्यूज म्हणतो. इश्यूज म्हणजे काय? अडथळे. मला काम करत असताना माझ्या कंपनीमध्ये कोणते अडथळे येतात हे सुद्धा आयडेंटिफाय केलं पाहिजे. ह्या अडथळे कोणते त्याच्याबद्दल आपण सविस्तर बोलणारच आहोत. पण मला कंपनीमध्ये माझ्या आंतरिक अडथळे काय आहेत आणि माझे बाहेरचे अडथळे काय ह्याच सुद्धा प्लॅनिंग झालं पाहिजे. आता प्लॅनिंग कुणाकुणाचं करायचं? इंटरनल इश्यू, एक्सटर्नल इश्यूज, कस्टमरच्या रिक्वायरमेंट्स आणि इंटरेस्टेड पार्टीच्या रिक्वायरमेंट, त्याचं प्लॅनिंग झालं पाहिजे. आणि ते प्लॅनिंग झाल्यानंतर आपल्याकडे जे सपोर्ट आहे, ज्याला आपण रिसोर्सेस म्हणतो, मॅन, मटेरियल, मशिनरी आणि मनी, त्या रिसोर्सचा वापर झाला पाहिजे. आणि त्याच्यातून जे काय आउटपुट निघेल आणि त्या आउटपुटचं परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन झालं पाहिजे. आणि परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन कधी होईल? ज्यावेळी आपल्याकडे काही डाटा असतील, रेकॉर्ड्स असतील, डॉक्युमेंट्स असतील आणि त्यानंतर आपल्याला कळेल आपली इम्प्रुव्हमेंट होते का काय होते. आणि फक्त पैशामध्ये इम्प्रुव्हमेंट नव्हे तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला इम्प्रुव्हमेंट हवी आहे. फॉर एक्झाम्पल HR असेल, ऍडमिन असेल, मार्केटिंग असेल, सेल्स असेल, क्वालिटी कंट्रोल असेल, R&D असेल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल, फायनान्स असेल. आणि नंतर पैशामध्ये आपण फायनान्स मध्ये 2 प्रकार पडतात, ऍक्च्युअली प्रॉफिट आणि इन्व्हेस्टमेंट. आणि ह्यासाठी प्लॅनिंग केल्यानंतर ज्युनियर लेवल पासून टॉप लेवल पर्यंत, म्हणजे ऑफिस बॉय पासून ते ओनर पर्यंत प्रत्येकाकडे आपापली जबाबदारी आहे का? म्हणजे प्रत्येक जण कामाची ओनरशिप घेतो का? फक्त आपल्यामध्ये काय होतं की ओनर फक्त कामाची ओनरशिप घेतात, बाकी एम्प्लॉईज घेतच नाही. याचं कारण काय? की आपण रिस्पॉन्सिबिलिटी दिली नाही आणि त्यासोबत अथॉरिटी दिली नाही. तर आयएसओने काय सांगितलं? प्रत्येक एम्प्लॉईजला रिस्पॉन्सिबिलिटी द्या आणि अथॉरिटी सुद्धा द्या, म्हणजे त्याला त्या कामाची लिडरशिप द्या. लिडरशिप म्हणजे काय? टू लीड द वर्क इज कॉल्ड लिडरशिप. जो काम लीड करतो त्याला लिडरशिप म्हटलं जातं. मग सिस्टम मध्ये काय सांगितलं? तुम्ही त्यावेळी प्लॅनिंग करता त्यावेळी त्याला तशी जबाबदारी द्या आणि अधिकारी द्या.
आणि हे सायकल कंटिन्यू चालतं. सेम सायकलला पीडीसी सायकल सुद्धा म्हटलं जातं, प्लान डू चेक ऍक्ट. आणि याच्यातून आपल्याला कंटिन्युअल इम्प्रुव्हमेंट मिळते. आणि काय मिळतं आपल्याला? कस्टमर सॅटिस्फॅक्शन, त्याच्यानंतर चांगल्या क्वालिटीचा प्रोडक्ट आणि सर्व्हिस, आणि सिस्टम आपला डे बाय डे स्ट्रॉंग होतो. हे दोन्ही जे ग्राफ आहे ते फार महत्वाचे आहेत. तर हितपर्यंत माझ्या मताशी तुम्ही सहमत असाल तर चॅट बॉक्स मध्ये येस असेल लिहा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला मी एकदम सिंपल मध्ये सांगत आहे. आणि जे काही प्रेझेंटेशन मध्ये आहे ते काही टेक्निकल शब्द आहेत. मी जास्तीत जास्त तुम्हाला एकदम सोप्या साध्या भाषेत समजेल असं मी बोलणारच आहे. येस, व्हेरी गुड. दर्शन सर म्हणतात व्हेरी गुड. गांधी सर सुद्धा म्हणतात व्हेरी गुड. गांधी सरांना मराठी समजतं ना? गांधी सर, ओके, व्हेरी गुड. सगळं करतात. येस येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू सर. नेक्स्ट सर, सिरीज सर. आता ही एक डायग्राम फार महत्वाची आहे. कंपनी छोटी असू दे किंवा मोठी असू द्या, 1 लाखाची असू दे किंवा 10,000 कोटीची असू द्या, पण कंपनीमध्ये वेगवेगळे असे डिपार्टमेंट असतात. आपण HR, मार्केटिंग, सेल्स, सर्व्हिस, मॅन्युफॅक्चरिंग, रिसर्च, डेव्हलपमेंट, ट्रेनिंग, सेफ्टी, स्टोअर, परचेस, मेंटेनन्स, असे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. 1 मॅन असेल तरी पण तो हिडन असतात. मग अशा कंपनीमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असलेच पाहिजे. कंपनी जर मोठी व्हायची असेल तर आपल्यामध्ये डिपार्टमेंट असली पाहिजे. कदाचित ते फिजिकल दिसणार नाहीत परंतु हिडन असतात. आणि ह्या सर्व डिपार्टमेंट मध्ये प्रत्येकाची स्वतःची अशी काही चेकलिस्ट पाहिजे. चेकलिस्ट कशासाठी? ज्यावेळी आपण डाटा कलेक्ट करतो तो डाटा अनालिसिस करावा लागतो त्यासाठी. आणि कंपनी जर लॉंग टर्म रन करायची असेल तर आपल्याला डॉक्युमेंटेशन फार गरजेचं आहे. डॉक्युमेंट कुठलं करायचंय? आयएसओ सांगतं म्हणून करायचं नाहीये. आयएसओ साठी तुम्ही डॉक्युमेंट करायचंच नाही. आपल्याला आपल्यासाठी पाहिजे की आपल्याला डाटा अनालिसिस करायचे ज्याच्यावर आपल्याला काही निर्णय चांगले घेता येतील. काही डॉक्युमेंट क्रिएट करायचे. कशासाठी? एक्झाम्पल मी देतो. समजा मी एखाद्या स्टोअरचं उदाहरण दिलं तर स्टोअर मध्ये डॉक्युमेंट कोणती पाहिजे? मटेरियल परचेस रिक्विजिशन पाहिजे, GRN पाहिजे, परचेस ऑर्डर पाहिजे, स्टॉक रजिस्टर पाहिजे, ऍसेट रजिस्टर पाहिजे, सप्लायचं रजिस्टर पाहिजे. ह्या गोष्टी मॅन्डेटरी आपल्यासाठी आहेत. आयएसओ ने सांगितले ना तुम्ही हे करा. आयएसओ काय सांगतं की असा सिस्टम बनवा, असे डॉक्युमेंट बनवा, असे फॉर्मॅट बनवा, असे रेकॉर्ड बनवा की जे तुम्हाला भविष्यात उपयोगी पडतील आणि त्याच्यावर तुम्ही काही निर्णय घेऊन कंपनीची ग्रोथ करू शकाल. आयएसओ ने कुठेही सांगितलं नाही स्टँडर्ड मध्ये की तुम्ही हेच डॉक्युमेंट बनवा म्हणून. आयएसओ ने सांगितलं तुम्हाला तुमच्या क्वालिटीसाठी, तुम्हाला तुमच्या सिस्टमसाठी डॉक्युमेंट जनरेट करा की जे तुम्हाला भविष्यात अनालिसिस करता येईल. डॉक्युमेंट म्हणजे काय? डॉक्युमेंट कॅन बी चेंज, रेकॉर्ड कॅनॉट बी चेंज. डॉक्युमेंट हॅव्हिंग रिव्हिजन नंबर, रिव्हिजन डेट अँड रेकॉर्ड हॅव्हिंग द रिटेन्शन पिरियड. हा डॉक्युमेंट आणि रेकॉर्ड मधला फरक आहे. आणि फॉर्मॅट म्हणजे काय? नमुना जो एम्प्टी असतो त्याचा आपण काही फिलअप करत नाही त्याला आपण फॉर्मॅट म्हणतो. फॉर्मॅट ज्यावेळी आपण भरतो, फिलअप करतो त्यावेळी त्याचं कन्व्हर्शन होतं आयदर डॉक्युमेंट आयदर रेकॉर्ड. डॉक्युमेंट हे चेंज होणार असतं आणि रेकॉर्ड कॅनॉट बी चेंज. आणि त्यानंतर जी वरची स्टेप आहे, काम करत असताना प्रत्येक डिपार्टमेंटला काही पद्धत डिफाईन झाली पाहिजे. माझ्याकडे जर ऍडमिन डिपार्टमेंट असेल तर ऍडमिन डिपार्टमेंटची काय कामं आहेत? कंपनी सुरू झाल्यापासून संध्याकाळी एंड होताना काय काय कामं त्यांनी पाहिली पाहिजेत. मॅन्युफॅक्चरिंग वाल्यांनी काय पाहिलं पाहिजे, QC वाल्यांनी काय केलं पाहिजे, ह्याचं वर्क इन्स्ट्रक्शन लिहिली पाहिजे. मला एखादं मशीन चालू करायचं आहे तर मशीन चालू करताना ऑपरेटरनं पहिल्यांदा मशीनला काय केलं पाहिजे? स्टार्ट करण्याच्या अगोदर मशीन क्लोज केल्यानंतर काय केलं पाहिजे ह्याचं इन्स्ट्रक्शन असलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे इन्स्ट्रक्शन आहे. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स शेड्यूल असेल, ब्रेकडाऊन मेंटेनन्स शेड्यूल असेल, डेली रुटीन मेंटेनन्स असेल, असे वेगवेगळे इन्स्ट्रक्शन येतात. आणि ते कोणी कोणतं काम करायचं, कोणत्या व्यक्तीने कोणतं काम करायचं, कोणत्या व्यक्तीने कोणती जबाबदारी घ्यायची, हे एका प्रोसिजर मध्ये बांधली जाते. आणि ह्याला गव्हर्न कोण करतं, कशा पद्धतीने बांधली जाते, ती क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम. आता हे का करायचं, हेच मुख्य कारण. तुम्ही असताना जशी कंपनी चालते तशी तुम्ही नसताना चालली पाहिजे, त्यासाठी सिस्टमची गरज आहे. तुम्ही असताना चालते याचा, कंपनी चांगली चालते याचा अर्थ काय? तुमची इन्व्हॉल्वमेंट जास्त आहे. तुम्ही फिजिकली चांगलं काम करता, तुम्ही खूप वर्षाचा अनुभव काम करतोय, तुम्ही नसताना कंपनी चालली पाहिजे, यासाठी सिस्टमची गरज आहे.
त्या मताशी तुम्ही सहमत असाल तर चॅट बॉक्स मध्ये यस असं लिहू शकता प्लीज. म्हणजे मला कळेल की माझ्यापर्यंत तुमच्यापर्यंत काही गोष्टी समजतात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नेक्स्ट सिरीज सर. आता क्वालिटी म्हणजे काय आपण पाहू. क्वालिटी म्हणजे काय, क्वालिटीची व्याख्या वेगवेगळी अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने मांडतात. पुस्तकामध्ये वेगळी आहे, बोलीभाषेमध्ये वेगळी आहे. क्वालिटी म्हणजे काय, सिंपल साध्या भाषेमध्ये जर एखाद्या प्रोडक्टची किंवा सर्व्हिसची स्टँडर्ड प्रमाणे, मग तो स्टँडर्ड कोणता असेल, IS असेल, BSI असेल, कोणता असेल, त्या स्टँडर्ड प्रमाणे जर फुलफिलमेंट होत असेल तर क्वालिटी किंवा माझा कस्टमर माझ्या कस्टमरला जे हवंय त्या पद्धतीने मी देत असेल त्याच्या स्पेसिफिकेशन प्रमाणे म्हणजे क्वालिटी. क्वालिटी इज नथिंग बट द फुलफिलमेंट ऑफ कॅरेक्टरिस्टिक ऑफ पर्टिक्युलर प्रोडक्ट ऑर सर्व्हिस म्हणजे क्वालिटी असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट, आता याचे फायदे तसं पाहिलं, ISO सिस्टम इम्प्लिमेंट करण्याचे फायदे भरपूर आहेत. तर त्यातले महत्वाचे फायदे मी सांगतो. महत्वाची गोष्ट, आपल्याला जर आपल्या कंपनीचं जर प्रॉफिट वाढवायचं असेल तर आपल्या कंपनीमध्ये सिस्टम पाहिजे. दुसरी गोष्ट, रिसोर्सेस तेवढे ठेवून आउटपुट वाढवायचं असेल म्हणजे प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असेल तर सिस्टमचा उपयोग. अनेक ठिकाणी आपण ऐकतो कंपनीमध्ये कायझन पाहिजे. कायझन यांचं काय, कंटिन्युअल इम्प्रुव्हमेंट. तर कंटिन्युअल इम्प्रुव्हमेंट आपल्याला हवी असते तर आपल्याला सिस्टम राबवला पाहिजे. सतत क्वालिटीमध्ये जर आपल्याला वाढ करायची असेल आपल्या प्रोडक्ट मध्ये, आपल्या सर्व्हिस मध्ये, तर ISO सिस्टम कामी लागतो. जर आपल्या कंपनीमध्ये अनेक ठिकाणी अनेक डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे असे प्रॉब्लेम्स येत असतील, वेगवेगळ्या अशा अडचणी येत असतील, वेगवेगळे असे नॉन कन्फॉर्मन्स येत असतील, नेहमी सारख्या क्वालिटीमध्ये आणि सर्व्हिसमध्ये चुका होत असतील तर ISO इम्प्लिमेंट केल्यानंतर चुकांचं काय होतं, मूल्यमापन होतं, रूट कॉज होतं. आणि रूट कॉज झाल्यानंतर त्या रूट कॉज वर करेक्शन केली जातात, करेक्टिव्ह ऍक्शन घेतली जाते आणि प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतली जाते. आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांची जबाबदारीने अधिकारी निश्चित होतो ISO मध्ये. त्यासाठी ISOचा उपयोग आहे. नेक्स्ट, आता मला तुम्हाला एक शेअर करायचं आहे की ISO मार्केटिंग साठी घ्यायचंच नाही ऍक्च्युली. अनेकांच्या डोक्यात आहे की मला टेंडर मिळायचं आहे म्हणून मी ISO घेतोय, माझ्या प्लॅनची रिक्वायरमेंट आहे म्हणून ISO घेतोय. तर तसं जर ISO घेतलं तर त्याला झिरो किंमत आहे. तर मला विनंती करायची आहे, ISO सर्टिफिकेट नाही घेतलं तरी चालेल, फक्त इम्प्लिमेंट करणं फार गरजेचं आहे. आणि एवढा सुंदर स्टँडर्ड आहे ISO 9001:2015 हा एवढा सुंदर स्टँडर्ड आहे. त्याप्रमाणे जर इम्प्लिमेंट केलं तर आपल्याला लॉंग टर्म साठी खूप बेनिफिट मिळतात. आणि ISO जे स्टँड झालेले आहे ते 8 प्रिन्सिपल वर अवलंबून आहे. ज्यावेळी 9001:2008 चा आपण ज्यावेळी विचार करत होतो त्यावेळी 8 प्रिन्सिपल होती. ज्यावेळी त्याचं व्हर्जन झालं त्यावेळी ते 7 प्रिन्सिपल वर येऊन थांबले. आता प्रिन्सिपल कोणती आहेत त्यांनी सांगितलेले ISO मध्ये, पहिल्यांदा तुम्ही कस्टमर फोकस करा. म्हणजे कस्टमरच्या नीड्स अँड एक्सपेक्टेशन त्याच्यावर फोकस करू आपण. कधी, प्रेझेंट आणि फ्युचर. म्हणजे कस्टमरला आज काय हवंय आणि 20 वर्षानंतर माझा जो कस्टमर आहे त्याच्या रिक्वायरमेंट्स काय असणार आहेत. आणि हे 100% आज कोविड पूर्वीचं वातावरण आणि कोविड नंतरचं वातावरण जर बघितलं तर कस्टमरच्या रिक्वायरमेंट पूर्णपणे चेंज झालेले आहेत. आणि आता कस्टमरचीच रिक्वायरमेंट अशी आली की टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे, डिजिटलायझेशन जास्तीत जास्त झालं पाहिजे. हे महत्वाचं प्रिन्सिपल आहे. नंतरच आहे लिडरशिप. लिडरशिप म्हणजे काय, माझ्या कंपनीमध्ये प्रत्येक व्यक्तीनं माझी कंपनी म्हणून काम केलं पाहिजे. म्हणजे कामाची ओनरशिप घेतली पाहिजे, कामाची लिडरशिप घेतली पाहिजे. हे एक प्रिन्सिपल आहे. काम करत असताना ओनर कमीत कमी 12 तास आपल्या कंपनीमध्ये काम करतात आणि बाकीचे कर्मचारी फक्त 8 ते 9 तास काम करतात आणि घरी निघून जातात. तर प्रत्येक एम्प्लॉईजने कंपनी माझी समजून, स्वतःची समजून कंपनीमध्ये एंगेजमेंट दिलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करता येईल, त्यासाठी एक क्लॉज ISOचा दिलेला आहे. त्यांनी सांगितलेलं की अशा पद्धतीने तुमचं आपण जर केलं तर सर्वांची एंगेजमेंट चांगली होईल.
आयएसओने काय सांगितलं अजून एक चौथं प्रिन्सिपल आहे प्रोसेस अप्रोच. कंपनी कोणतीही असू द्या, सर्व्हिस असू द्या, मॅन्युफॅक्चरिंग असू द्या, छोटी असू द्या, मोठी असू द्या, प्रत्येक कंपनीमध्ये प्रोसेस असतात. फक्त त्या प्रोसेस एकमेकांमध्ये लिंकिंग करायचे आणि प्रोसेस पहिल्यांदा डिझाईन करायचे. म्हणजे काय, एक्झाम्पल देतो. समजा माझ्या कंपनीमध्ये काही मला परचेसिंग करायचं असेल तर माझ्याकडे परचेसिंगची प्रोसिजर लिहिली गेली पाहिजे. त्याच्या स्टेप्स काय, त्याचे फ्लोचार्ट्स काय, स्टोर, परचेस, ऍडमिन, HR, मार्केटिंग, प्रत्येक डिपार्टमेंटच्या प्रोसेस पाहिजे आणि त्या प्रोसेस एकमेकांमध्ये लिंकिंग करायच्या जेणेकरून आपण नसताना आपलं काम व्यवस्थित चालेल. पाचवं एक सुंदर प्रिन्सिपल आहे ते म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये कामाच्या ठिकाणी इम्प्रुव्हमेंट झालीच पाहिजे. फक्त पैशामध्ये म्हणत नाही किंवा नेट प्रॉफिट मध्ये म्हणत नाही किंवा ग्रॉस प्रॉफिट मध्ये. प्रॉफिट हा नंतरचा भाग. बिझनेस करतो आपण सगळं प्रॉफिटसाठी, परंतु आपल्याला इम्प्रुव्हमेंट हवी आहे आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये, लहान लहान प्रोसेस मध्ये. त्यासाठी तर आपण ते जापनीज काही टेक्निक्स वापरतो, 5 हाऊसकीपिंग, कायझन, कानबान, 7W, अशा वेगळ्या इम्प्रुव्हमेंट साठी. तर आयएसओने सांगितले की प्रत्येक प्रोसेस मध्ये आपल्याला इम्प्रुव्हमेंट शोधायचे, छोटी छोटी असं ना आपल्याला इम्प्रुव्हमेंट शोधायची आणि ती करायची. आणि हे कोण करेल, फक्त ओनर नव्हे, कंपनीचा प्रत्येक कर्मचारी. आणि सहावं प्रिन्सिपल आहे, आयएसओनं सांगितलेलं आहे की आयएसओ सिस्टम असं म्हणतो की तुम्ही असे काही डॉक्युमेंट जनरेट करा की जे तुम्हाला भविष्यात डिसिजन घ्यायला उपयोगी पडतील. त्यासाठी तुम्ही रेकॉर्ड करा, म्हणजे डेली प्रोग्रेस रिपोर्ट, वीकली रिपोर्ट, मंथली रिपोर्ट, प्लॅनिंगचे चार्ट. आपण प्लॅनिंग करतो, आपण कुठे करतो, डोक्यामध्ये करतो, डोक्यामध्ये प्लॅनिंग करूच नका असं आयएसओ सिस्टम सांगतो. तुम्ही ऑन पेपर हे करा, मग ते सॉफ्ट कॉपी असेल हार्ड कॉपी असेल, प्लॅनिंग मस्ट. आणि त्यासाठी आपल्याला काही डॉक्युमेंट जनरेट करावे लागतात, मग ते सॉफ्ट कॉपी असेल किंवा हार्ड कॉपी. आणि सातवं प्रिन्सिपल आहे ते रिलेशनशिप मॅनेजमेंट. म्हणजे आपल्याला आपल्या कंपनीमध्ये जसे शिपाई महत्वाचा आहे, इंजिनियर महत्वाचा आहे, असं प्रत्येक घटक महत्वाचा आहे. मग तो सप्लायर असेल, वेंडर असेल, कस्टमर असेल किंवा इंटरेस्टेड पार्टी असेल, प्रत्येक जण आपल्याला महत्वाचा आहे. आणि त्यासाठी ते रिलेशन डेव्हलप करण्यासाठी आपल्याकडे काही स्ट्रॅटेजी आहे का, काही प्लॅनिंग आहे. आपण कधी कंपनीचे आपले गेट टुगेदर करतो का, किंवा अनेक लोक कधी विचारतो का, कधी कधी आपण सजेशन थिंक टँकची कन्सेप्ट सुद्धा घेतली पाहिजे. हे सर्व ह्या प्रिन्सिपल मध्ये येतं. असे टोटल 7 प्रिन्सिपल आयएसओने सांगितले. तुम्ही माझ्यासोबत आहात का? आहे. असं नको व्हायला, हे वन वे व्हायला नको. नहीं नहीं बिल्कुल सर. ओके, नेक्स्ट सीरीज मेरे साथ है ना आप लोग? यस यस है. Yes. यस. आता आपण जाणार आहोत प्रत्यक्ष क्लॉजेस काय सांगतात त्याबद्दल. नेक्स्ट 1 ते 3 पर्यंत जे क्लॉजेस आहेत त्याच्यामध्ये महत्वाचे असे सब क्लॉजेस काहीही नाहीत. पहिला जो क्लॉज येतो तो स्कोप साठी डिफाईन. म्हणजे काय, माझी कंपनी काय करते हे मलाही माहिती पाहिजे आणि माझ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला माहिती पाहिजे. स्कोप ऑफ वर्क. आणि हा स्कोप ऑफ वर्क आपल्या कंपनीमध्ये कुठेतरी डिस्प्ले पाहिजे, म्हणजे माझ्या क्लायंटलाही दिसेल, माझ्या कर्मचाऱ्यांनी दिसेल आणि मलाही समजेल. हा झाला पहिला. दुसरं आहे आयएसओ 9001:2015 चे फंडामेंटल्स काय आहेत किंवा कोणत्या शब्दाला काय म्हणतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं आयएसओ म्हणजे काय, किंवा डॉक्युमेंट म्हणजे काय, फॉर्मॅट म्हणजे काय, रेकॉर्ड्स म्हणजे काय, हे सर्वांना माहिती पाहिजे. हे दुसऱ्या क्लॉज मध्ये येतं. आणि याचं कम्युनिकेशन सगळ्यांपर्यंत झालं पाहिजे, टॉप पासून बॉटम, बॉटम पासून टॉप, टॉप पासून बॉटम पर्यंत, असे सगळ्या लेवलला झालं पाहिजे. आणि तिसरा जो क्लॉज आहे तर टर्म्स अँड डेफिनेशन. म्हणजे आयएसओ 9001:2015 ही टर्म्स कशी आली, कशा पद्धतीने आली आणि कशी अप्लाय करायची, त्यासाठी हा स्टँडर्ड आहे. आयएसओ 9001 येण्याच्या अगोदर 9000 पासून सुरुवात झाली होती. पहिल्यांदा 2008 होतं, त्याच्या अगोदर 2000 होतं, त्याच्यानंतर 1980 हे झाले होते. परंतु आता जो स्टँडर्ड आहे 9001:2015 व्हर्जन हर एक चालू होतं
4 पासून. येस. आता महत्वाचा एक क्लॉज आहे. आता थोडस तुम्हाला स्क्रीन मध्ये जे दिसेल, परंतु मी अशा भाषेमध्ये बोलेन की तुम्हाला ते पटकन कळेल आणि ते आपल्याला आपल्या कामामध्ये उपयोग करता येईल. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता तुमच्या कंपनीचं नाव किंवा प्रोडक्टचं नाव, मला त्याप्रमाणे एक्झाम्पल सुद्धा देता येतील. जर मला तुम्ही तुमच्या कंपनीचं नाव आणि तुमच्या कंपनीचा प्रोडक्ट लिहिला तर मला त्यापासून मी तुम्हाला लगेच एखादं एक्झाम्पल वगैरे देऊ शकेन. काय सांगितलंय बघा, तुमच्या कंपनीमध्ये एक्सटर्नल इश्यूज काय आहेत आणि तुमच्या कंपनीमध्ये इंटरनल इश्यूज काय आहेत हे आपण आयडेंटिफाय करायचे. आता हे आयडेंटिफाय कोण करू शकतं? 50% हे ओनर जे आहेत त्यांची जबाबदारी, त्यांनी केलं पाहिजे आणि 50% आपल्या स्टाफने केलं पाहिजे. इंटरनल आणि एक्सटर्नल इश्यूज. नेक्स्ट, आता इश्यू बद्दल आपण बोलू. काय असतात हे इश्यू? आता इंटरनल इश्यू बद्दल मी बोलतो. आपल्या कंपनीमध्ये कंपनी का चालू केली? अनेक जण म्हणणार साहजिकच प्रॉफिटसाठी, पैशासाठी. नाही, कंपनी चालू करण्यापाठीमागे फक्त पैसा हा विचार नव्हता आपला, अजूनही काहीतरी विचार होता. कदाचित ती आपली पॅशन असते आणि त्यावेळी आपल्या मनामध्ये काहीतरी व्हॅल्यूज क्रिएट झाल्यात, ज्याला आपण म्हणतो कोर व्हॅल्यूज. आपल्या कंपनीच्या कोर व्हॅल्यूज काय आहेत त्या स्वतःला आणि माझ्या स्टाफला सगळ्यांना माहिती पाहिजे. तर मी विनंती करेन आपल्या सर्वांना आपल्या आपल्या कंपनीच्या कोर व्हॅल्यूज, कोर मिशन, कोर व्हिजन हे कंपनीमध्ये दिसले असले पाहिजे. आणि त्यामुळे काय होईल, आपल्या कंपनीमध्ये इंटरनल एक एन्व्हायरमेंट तयार होईल. हे झाले इंटरनल इश्यू. आणि ह्याच्यामध्ये काय येतं, अजून एक नॉलेजचा पार्ट येतो. म्हणजे आपल्या कंपनीमध्ये सतत आपल्या सगळ्या स्टाफला सतत आपल्याला नॉलेज शेअरिंग केलं पाहिजे आपल्या प्रोडक्ट बद्दल, आपल्या सर्व्हिस बद्दल आणि इम्प्रुव्हमेंट बद्दल. कारण का शालेय शिक्षण फक्त थेरीचा पार्ट कव्हर करतं. आपल्याला प्रॅक्टिकल काही नॉलेज किंवा आपल्याला कामाचं काही नॉलेज द्यायचं असेल, त्याच्यातून आपल्याला रिझल्ट चांगला येतो. आणि परफॉर्मन्स बद्दल काही हे आपले इश्यूज असतील, हे सुद्धा आपल्याला आयडेंटिफाय करायचे. हे झाले इंटरनल इश्यू. हे तुम्ही वर्षातून 2दा जरी केलं तर मोर दॅन सफिशियंट. आणि एक्सटर्नल इश्यूज काय आहेत त्याच्याबद्दल बोलतो मी. एक्सटर्नल इश्यूज मध्ये काय येतात, ही स्लाइड तुम्ही नंतर घेतो, पण एक्सटर्नल इश्यूज मध्ये काय येतात, आता जी कोविड-19 ची जी सिच्युएशन आहे त्यामुळे माझ्या कंपनीच्या प्रोडक्टवर आणि सर्व्हिसवर काय इम्पॅक्ट झालाय हे कुठेतरी आपण आयडेंटिफाय केलं पाहिजे. एक्झाम्पल देतो, वॉटर प्युरिफायर. आणि संपूर्ण कंपनीच बंद होते, त्याच्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम झाला. पाणी अनेक लोकांपर्यंत भेटलंच नाही, बरोबर. तर एक्सटर्नल इश्यूज काय होईल की मार्केटच पूर्ण बंद होतं, बाहेरचं एन्व्हायरमेंट पूर्णच बंद होतं, त्याच्यामुळे माझ्या बिझनेसवर इम्पॅक्ट झाला. तर भविष्यात असं पुन्हा झालं तर आपल्याकडे काही सोल्युशन आहे का? आणि हे सोल्युशन आपण काढलं पाहिजे. हा झाला एक्सटर्नल इश्यू. जे मार्केट आता पडलेलं आहे किंवा मार्केटमध्ये स्लॅगनेस आहे, त्याच्यामुळे माझ्या बिझनेसवर इम्पॅक्ट झाला. तर असं भविष्यात झालं तर माझ्याकडे काही सोल्युशन आहे का? किंवा माझा जो आता प्रोडक्ट आहे पाण्याचा, तसा मी अल्टरनेट अजून माझा काही दुसरा मी सपोर्टिंग बिझनेस चालू करू शकतो का, जो त्याच्या रिलेटेड असेल. म्हणजे हे इश्यू सॉल्व्ह होतील, एक्सटर्नल इश्यू. माझे काही लिगल इश्यूज आहेत का माझ्या कंपनीबद्दल, माझे काही टेक्नॉलॉजिकल काही इश्यूज आहेत का. अनेक जण आता सॉफ्टवेअर वापरतात आणि माझ्याकडे सॉफ्टवेअर नसेल, तर असे काही इश्यूज आहेत का. हे सर्व क्लॉज नंबर 4 मध्ये येतात की आपण वर्षातून एकदा किंवा 2दा इंटरनल आणि एक्सटर्नल इश्यूज आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. नेक्स्ट, आणि याचा आपल्या कंपनीसाठीच फायदा होतो. दुसरी गोष्ट, आपले जे हितचिंतक आहेत, ज्याला आपण इंटरेस्टेड पार्टी हा शब्द वापरलेला आहे, त्यांची काय नीड असते आपल्याकडून. कस्टमर असतील तर काय म्हणणार, मला चांगली क्वालिटी पाहिजे, फास्ट सर्व्हिस पाहिजे. सप्लायर म्हणतील काय, मला चांगलं वेळेत पेमेंट मिळालं पाहिजे आणि टेक्निकल स्पेसिफिकेशन व्यवस्थित पाहिजे. गव्हर्नमेंट बॉडीज काय म्हणणार, मला वेळेत टॅक्स भरला पाहिजे किंवा
वेळेत कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थित केली पाहिजे. ऑडिटर काय म्हणतील, मला डॉक्युमेंटेशन तुम्ही चांगले करून द्या, किंवा तुमच्या साईटवर कुठला ऍक्सिडेंट झाला नाही पाहिजे, तुमची साईट चांगली चालली पाहिजे, तुमचं वर्कशॉप चांगलं झालं पाहिजे, तुमचं शॉप फ्लोअर एकदम सुंदर झालं पाहिजे. ही ऑडिटरची रिक्वायरमेंट असते. एम्प्लॉईज काय म्हणतील, मला पगार चांगला मिळाला पाहिजे आणि कामामध्ये समाधान मिळालं पाहिजे. कंपनीचे ओनर काय म्हणतील, कंपनीला प्रॉफिट झालं पाहिजे. आणि प्रत्येकाची अशी काही ना काहीतरी रिक्वायरमेंट असते, कारण आपल्याला एक्झॅक्ट माहिती पाहिजे की आपल्या इंटरेस्टेड पार्टीची रिक्वायरमेंट काय आहे, नीड्स काय आहे, आणि त्यावर आपण काम करू शकतो. जर आपल्याला कळाली तर आपण त्याच्यावर काम करू शकतो. आयएसओने काय सांगितले की वर्षातून ऍटलिस्ट एकदा तरी तुम्ही आयडेंटिफाय करा आपले इंटरेस्टेड हितचिंतक, जे कंपनीचे हितचिंतक आहेत, त्यांची रिक्वायरमेंट काय आहे ती आयडेंटिफाय करा आणि त्याच्यावर काम करू आपण. नेक्स्ट, हा एक महत्वाचा पार्ट येतोय. तो पार्ट काय आहे सांगतो. माझी कंपनी कोणती असू द्या, मॅन्युफॅक्चरिंग असू द्या किंवा सर्व्हिस असू द्या, माझ्या कंपनीची स्ट्रेंथ काय आहे, असं काय चांगलं आहे की ग्राहक माझे प्रोडक्ट घेतील, ग्राहक माझी सर्व्हिस घेतील. आणि काही ना काहीतरी नक्की असतंच. आपल्याला आपली स्ट्रेंथ माहिती पाहिजे, महत्वाची, फार महत्वाची. आणि हे कुठे आपण लिहून जर काढलं, आमच्या कंपनीची स्ट्रेंथ, माझ्या कंपनीची स्ट्रेंथ, नाण्याला दोन बाजू असतात. कंपनीच्या अशा काही बाजू आहेत ज्याला आपण विकनेस म्हणतो, ते सुद्धा आयडेंटिफाय केले पाहिजेत. ते आपण स्वतःही करू शकतो आणि आपले एम्प्लॉई सुद्धा करू शकतात. पहिल्यांदा आपल्याला काय माहिती पाहिजे, स्ट्रेंथ माहिती पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला विकनेस माहिती पाहिजे. याच्या दोन्हीचे फायदे सांगतो मी तुम्हाला. स्ट्रेंथ जर असली चांगलं करू शकतो, आणि ते जर व्यवस्थित केले तर मध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे काय होईल, आपली बिझनेसची ग्रोथ होईल. आणि जेवढी आपण स्ट्रेंथवर फोकस करू तेवढे आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळते भविष्यात की बिझनेस वाढवण्यासाठी. आणि जर विकनेसवर आज काम केलं नाही तर उद्या ती चढवू शकते. आणि लॉकडाऊनच्या टाइम मध्ये अनेक बिझनेसला खूप त्रास झाला. याचं कारण म्हणजे जेवढे विकनेस होते त्याच्यावर कामच झालं नाही, याला म्हणतो आपण स्लॉट अनालिसिस. तर मला सगळ्यांना विनंती करायची, आपल्या प्रत्येक कंपनीचे प्रत्येक व्यक्तीने स्लॉट अनालिसिस केलं पाहिजे आणि त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. आणि दुसरा एक मुद्दा येतो, तो फार महत्वाचा मुद्दा आहे, तो आहे आपल्या कंपनीच्या जेवढ्या प्रोसेस आहेत, कोणतीही प्रोसेस असू दे, वेल्डिंग असू दे किंवा लोडिंग असू दे, अनलोडिंग असू दे, किंवा ट्रान्सपोर्टची असू द्या, किंवा डिलिव्हरीची असू द्या, प्रत्येक प्रोसेस मध्ये काही ना काहीतरी रिस्क आहेत, धोके आहेत. आणि प्रेझेंट धोके काय आहेत आणि भविष्यातले धोके काय आहेत, हे धोके आपण प्रिडिक्शन केलं पाहिजे. आणि जेवढे आपण धोके प्रिडिक्शन करतो आणि त्याबद्दल आपण ऍक्शन घेतो, त्याचा फायदा भविष्यात नक्की आपल्याला होतो. जर आज आपण आपल्या रिस्क आयडेंटिफाय नाही केल्या आणि त्याच्यावर आपण योग्य ती पावलं आज नाही उचलली तर भविष्यात त्या 100% आपलं लॉस करतो. म्हणून रिस्क आयडेंटिफाय करता आल्या पाहिजे आपण सर्वांनी. आणि आपल्याच प्रोसेस आहेत, प्रोसेसच्या बाहेरच्या कुठल्या, आपल्याच प्रोसेस आहेत, आपल्याला फक्त ते आयडेंटिफाय करायचे आहेत कोणत्या प्रोसेसमध्ये काय धोके असतील आणि त्याची श्युरिटी किती आहे. आणि त्याच्यावर जर आपण ऍक्शन घेतली आता तर कदाचित भविष्यात त्यात फेड होणार नाही. हा त्या पाठीमागचा उद्देश होता. आता प्रोसेस काय असते, कोणतीही तुम्ही प्रोसेस घेतली तर प्रोसेसमध्ये इनपुट काय असतो आणि आपल्याला अपेक्षित आउटपुट काय पाहिजे हे आपल्या स्टाफला माहिती पाहिजे. आणि प्रत्येक प्रोसेसचे सिक्वेन्स पाहिजे, ज्याला आपण म्हणतो फ्लो चार्ट, आणि ते लिहिले गेले पाहिजेत. याचं कारण काय सांगतो, नवीन कर्मचारी एखादा आला की त्याला माहिती नाही पडत की काय प्रोसेसनं काम चाललेलं आहे. जर माझ्या कंपनीमध्ये माझ्याकडे जर फ्लो चार्ट असेल, प्रोसेस असेल, तर नवीन कर्मचारी पटकन त्या प्रोसेस बघून काम करायला सुरुवात करू शकतो. किंवा एखादा जुना कर्मचारी आपल्या कामावरून सोडून गेला तर काम आपल्याला स्टॉप होत नाही. का तर आपल्याकडे तो सिक्वेन्स आहे, तो सिस्टम्स आहे, ते फ्लोचार्ट्स आहेत. आणि ते सर्व फ्लोचार्ट, त्या सगळ्या प्रोसेस एकमेकांशी लिंकिंग असतात, इंटरॅक्शन.
आणि प्रत्येकाला तिची जबाबदारी दिली जाते. तर अशा पद्धतीने प्रोसेसर काम होतं. नेक्स्ट, हा एकच क्लॉज झाला. त्या क्लॉजचं नाव जे होतं 4 नंबरचा क्लॉज 4.0. याच्यामध्ये जर कोणाला शंका असेल तर विचारू शकता क्लॉज नंबर 4.0 मध्ये, कारण का पुढे पण जाणार आहोत. कुणाला काही शंका असेल 4.0 मध्ये, म्हणजे आता ट्रेनिंग चालू झाल्यानंतर आतापर्यंत जे काही मी बोललो त्याच्यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहून विचारू शकता. अन्यथा मी पुढे 5 नंबरकडे जातो. कळताना सर्वांना ना, तर तुम्ही म्हणणार एकदम सिंपल मध्ये मी साध्या भाषेमध्ये सांगायचा प्रयत्न करत आहे. मी थोडी हायफाय असं वापरत नाही जेणेकरून सगळ्यांच्या डोक्यावर जाईल. असं आपल्याला समजून घ्यायच्या चांगल्या गोष्टी आणि ते इम्प्लिमेंट करायचे, आपल्या सर्वांचा त्याच्यामध्ये फायदा होईल. येस, तर शंका नसतील तर मी 5 नंबरकडे पुढे जातो. व्हेरी गुड, थँक्यू. मला सगळ्या पार्टिसिपेंटना रिक्वेस्ट करायची आहे की उद्या जर तुम्ही कंपनीमध्ये गेला तर पहिली गोष्ट एक करायची आहे की पहिल्यांदा तुमचं मिशन लिहून काढा, व्हिजन लिहून काढा, कोर व्हॅल्यूज लिहून काढा, कोर पर्पज लिहून काढा आणि तो डिस्प्ले करा. तो जर डिस्प्ले झाला तर त्यानंतर आपण आपली क्वालिटी पॉलिसी आपण लिहिता येईल. आणि क्वालिटी पॉलिसी झाली तर क्वालिटी ऑब्जेक्टिव्ह लिहिता येईल. आणि हे का करायचं? हे करण्याचा उद्देश आहे की मला जे हवंय ऍज ए ओनर ते माझ्या कर्मचाऱ्यांना सगळ्यांना कळायला पाहिजे. हे माझी प्रिन्सिपल आहेत, हे माझे कोर व्हॅल्यूज आहेत. आज टाटा नाही तिथे, जमशेदजी टाटा, परंतु त्यांची प्रिन्सिपल, त्यांच्या कोर व्हॅल्यूज आज सुद्धा रतन टाटाजी इम्प्लिमेंट करतात. आणि एक सुंदर उदाहरण देतो. तर अशा पद्धतीने आपल्याला सुद्धा आपल्या कंपनीच्या कोर व्हॅल्यूज, कोर पर्पज, व्हिजन, मिशन, क्वालिटी पॉलिसी, क्वालिटी ऑब्जेक्टिव्ह हे लिहिलं पाहिजे आणि ते डिस्प्ले केले पाहिजे. आणि कसंही असू द्या, आणि शक्य तिथे लोकल लँग्वेज मध्ये पाहिजे की जे सगळ्यांना कळेल. आणि प्रत्येक कर्मचाऱ्याची आपल्या कंपनीमध्ये जबाबदारी लेखी असली पाहिजे. प्रत्येकाला माहिती पाहिजे ही माझी जबाबदारी आहे, हे माझे अधिकार आहेत. जनरली काय होतं, कर्मचारी काय म्हणतात की माझं काम नाही, ते साहेबांचं काम. म्हणजे काय करतात, जबाबदारी झटकली जाते. अधिकार कोणी झटकत नाही, कारण जबाबदारी पटकन झटकतात. त्याच्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याची रिस्पॉन्सिबिलिटी आणि अथॉरिटी लेखी पाहिजे, इव्हन ओनर यांची सुद्धा. आणि मला विनंती करायची आहे, आपण ओनर म्हणले की आपल्याकडे कोणी बॉस नसतं, त्यामुळे कधी या कधी जावा नाही. जर आपण कंपनीला आपले स्वतः मॅनेजिंग डायरेक्टर म्हणतो, चेअरमन म्हणतो, तर आपण ती पोस्ट बाजूला करून आपण सीओ ची पोस्ट केली पाहिजे. कारण का माझी कंपनी मला विचारू शकते उद्या की मी 10चं टायमिंग असेल आणि मी जर 10:30ला येत असेल, आणि जर साहेबांना शिस्त नसेल, ओनरला शिस्त नसेल, तर बाकीच्या एम्प्लॉयरला शिस्त कशी लागेल? तर आयएसओ मध्ये काय सांगितले की प्रत्येकाची रोल रिस्पॉन्सिबिलिटी डिफाईन झाली पाहिजे. आणि म्हण आहे बघा, जसं राजा तशी प्रजा. तर आपण आपल्या कंपनीचे आदर्श असतो. तर ह्या गोष्टी 5 नंबर क्लॉज मध्ये येतात. नेक्स्ट, अजून एक तुम्हाला मी 5 नंबर मधले एक शेअर करेन. आपल्या कंपनीमध्ये ऑर्गनायझेशन चार्ट असला पाहिजे आणि तो डिस्प्ले असला पाहिजे. आपल्या कंपनीमध्ये एक असा चार्ट असला पाहिजे आपला पूर्ण प्लांटचा की कोणती वस्तू कोणत्या ठिकाणी आहे हे सुद्धा असलं पाहिजे, ज्याला आपण इंडेक्स प्लान सुद्धा असं म्हणतो. ह्या 2 गोष्टी त्या ह्याच्यामध्ये येतात, 5 नंबर क्लॉज मध्ये येतात. आणि 6वा जो क्लॉज आहे तो आहे प्लॅनिंगचा. अनेक ठिकाणी मी ट्रेनिंग मध्ये अनेक लोकांना सांगत असतो की रामायण पाहिलं का, रामायण ऐकलं का. अनेक जण म्हणतात हो ऐकलं ना, माहिती आहे सर्वांना. तर रामायण घडायच्या अगोदर एका व्यक्तीने ते लिहून काढलं होतं. त्या व्यक्तीचं नाव काय असेल? सगळ्यांना माहिती आहे, वाल्मिकी ऋषी. वाल्मिकी ऋषीने रामायण घडायच्या अगोदर ते लिहून काढलं होतं आणि जसं लिहिलं त्याप्रमाणे घडलं. याचा अर्थ काय? प्लॅनिंग किती महत्वाचं आहे बघा. जर आपण प्लॅनिंग व्यवस्थित कागदावर केलं तर ऑटोमॅटिक ते एक्झिक्युशन व्हायला मदत होते. आणि 70% प्लॅनिंग फार महत्वाचं असणं गरजेचं आहे, म्हणजे लेखी असणं पाहिजे. त्यासाठी आयएसओने काय सांगितलं, तुम्ही लॉंग टर्म प्लॅनिंग करा, मिडल टर्म करा, शॉर्ट टर्म करा. म्हणजे काय,
पूर्ण वर्षाचं आपल्याकडे प्लॅनिंग पाहिजे, प्रत्येक क्वार्टरचं प्लॅनिंग पाहिजे, प्रत्येक महिन्याचं प्लॅनिंग पाहिजे, प्रत्येक आठवड्याचं प्लॅनिंग पाहिजे आणि डेली प्लॅनिंग. आणि मी माझा अनुभव सांगतो, गेल्या 22 ते 24 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये मी आहे. अनेक कंपनीने हे इम्प्लिमेंट केलेलं आहे. जे काय मी तुम्हाला सांगतोय, लॉंग टर्म प्लॅनिंग, मिडल टर्म, शॉर्ट टर्म, इयरली, क्वार्टरली, मंथली, वीकली आणि डेली. डेली दररोज हडल झाली पाहिजे. डेली दररोज ओपनिंग आणि क्लोजिंग मीटिंग झाली पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या कंपनीमध्ये. बघा तुम्ही रिझल्ट किती सुंदर येतोय. जर तुम्हाला रिझल्ट हवा असेल तर डेली ओपनिंग मीटिंग करा, डेली क्लोजिंग मीटिंग करा आणि त्याचा रेकॉर्ड ठेवा. रिझल्ट किती सुंदर येतोय बघा. आणि हे झालं की वीकली मीटिंग कंटिन्यू ठेवली तर बिझनेस मध्ये ग्रोथ कमीत कमी 10 ते 15% डेफिनेट होईल. बघा, करून बघा. तर हा प्लॅनिंगचा भाग आहे. तर ISO ने सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही ऑब्जेक्टिव्ह ठरवा आणि त्या ऑब्जेक्टिव्ह प्रमाणे आपल्याला काम करायचं आहे. आणि आपल्या कंपनीमध्ये मीटिंग्स होतात त्यावेळी ऑब्जेक्टिव्ह समोर असले पाहिजेत. कंपनीमधल्या रिस्क समोर पाहिजे. कंपनीमध्ये जे नॉन कॉन्फर्मन्स आहेत, चुका होतात, ते आपल्या समोर पाहिजे. हा प्लॅनिंगचा भाग आहे. आणि प्रत्येक एम्प्लॉईज कडे अशी डायरी पाहिजे. हे बघा, 100 रुपयाची डायरी आहे. ही 100 रुपयाची डायरी लाखो रुपये बचत करू शकते. लाखो रुपये बचत करत. तर हे प्लॅनिंगचा भाग आहे. नेक्स्ट, आता मी 7 मध्ये येतो. क्लॉज नंबर 7 म्हणजे रिसोर्सेस. माझ्या फार आवडता क्लॉज आहे. कारण काय, त्याच्यामध्ये काय येतं, आपल्या कंपनी मधलं अंतर्गत वातावरण कसं पाहिजे ह्याच्याबद्दल येतं. तर आपल्या कंपनीमध्ये जे ओनर जी सवय लावतात प्रत्येक स्टाफला, ती फार महत्वाची आहे. आपल्या कंपनी मधलं जे वातावरण आहे ते नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर कंपनीचं प्रॉफिट वाढवायचं असेल, कंपनीचं वातावरण सुंदर ठेवायचं असेल, स्वच्छता पाहिजे. कंपल्सरी महिन्यातून एकदा तरी फायर्स हाऊसकीपिंग प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट केलं पाहिजे कंपनीमध्ये. आणि एवढं करून बघा, मी तुम्हाला लेखी देतो, स्टॅम्प पेपरवर लिहून 5% ग्रोथ तुमची तिथंच होईल. दर महिन्याला फायर्स हाऊसकीपिंगचं इम्प्लिमेंट प्रत्यक्ष करा. जसं आपण दसऱ्याच्या आदल्या दिवशी करतो साफसफाई, ती प्रत्येक महिन्याच्या एक दिवस जरी केली साफसफाई, पूर्ण प्लांट, प्रत्येक ऑफिस, इव्हन ड्रॉ आपले आपण तिथे फायली ठेवतो, कबड ठेवतो, ते सगळं क्लीन झालं पाहिजे. म्हणजे स्वच्छता फार महत्वाची. इंटरनल एक्सटर्नल सुद्धा, म्हणजे आपला प्रिमायसिस सुंदर असला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, वातावरण निर्मिती चांगली होते. दुसरी गोष्ट, जिथे कर्मचारी थांबतात, बसतात, ती जागा प्रसन्न, आल्हाददायक असणं गरजेचं आहे. म्हणजे वातावरण निर्मिती होते. आणि अनिल सर आप म्यूट हो गए. अनिल सर आप म्यूट हो गए. जेवढं शक्य आहे, मी म्हणत नाही हे तुम्ही एसी लावा, तुम्ही हेच लावा, पण जेवढं तुम्हाला शक्य आहे वातावरण निर्मितीसाठी ते तुम्ही करू शकता. इव्हन मी माझं शेअरिंग करेन की दररोज सकाळी आमच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा कॉम्प्युटरला आम्ही चालू करत नाही. पहिल्यांदा ऑफिस क्लिनिंग होतं, देवपूजा होते, म्हणजे छोटीशी प्रार्थना, आणि त्यानंतर पहिल्यांदा कॉम्प्युटर क्लीन करायला होतो आणि नंतर चालू करतो. याच्यात 10-15 अर्धा तास निघून जातो तरी चालतं. परंतु पहिल्यांदा जिथे आपण काम करतो ती आपली जर लक्ष्मी मानली किंवा तिथं आपण श्रद्धा लावली तर नक्की त्याचा इम्पॅक्ट चांगला होतो. एन्व्हायरमेंट क्रिएट होण्यासाठी मदत होते. मी तुम्हाला करा असं म्हणत नाही, परंतु आम्ही जे करतो. आणि सकाळी असा एकही दिवस नाही की जिथे ओपनिंग मीटिंग होत नाही. भले काम कमी झालेलं चालेल, पण दररोज मीटिंग झालीच पाहिजे. म्हणजे काल दिवसभर काय काय काम केलेलं आहे ते सकाळी त्याचं पुनर्विचार झाला पाहिजे की काय काम झालं, किती झालं, त्याच्यामध्ये काय अडचणी आल्या आणि आज काय काम करणार आहे, हे ओपनिंग मीटिंग मध्ये डिस्कस आहे. असं वातावरण आपल्या कंपनीमध्ये जर झालं तर नक्कीच कंपनीमध्ये कमीत कमी 5-10% नेट
इम्प्रुव्हमेंट तुम्हाला तिथे दिसून येईल. अशा पद्धतीने हा 7 नंबरचा क्लॉज आहे. आणि ज्या ज्या वस्तू आपल्याला हव्या आहेत आपल्या कंपनीमध्ये, उदाहरणार्थ क्वालिटी कंट्रोलचे काही इक्विपमेंट असतील, ते कॅलिब्रेशन झालेले असावेत. आणि अजून एक मला तुम्हाला विनंती करायची आहे, आपली कोणतीही कंपनी असू द्या, सर्व्हिस असू द्या किंवा मॅन्युफॅक्चरिंग असू द्या, कोणताही प्रोडक्ट असू द्या, आपल्या कंपनीमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं डिपार्टमेंट असणं गरजेचं आहे. R&D, आपण म्हणतो R&D आपल्याला कशाला पाहिजे? नाही. जर आपल्याला इम्प्रुव्हमेंट करायची असेल तर आपल्या कंपनीमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट असलं पाहिजे. भले तिथे एकही कर्मचारी नसला तरी चालेल कर्मचारी, पण ते डिपार्टमेंट असणार आणि त्याच्यावर काम होणं फार गरजेचं आहे. हे सुद्धा ISO मध्ये 7.0 मध्ये दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट. आपल्याकडे आपल्या कंपनीमध्ये कंपनी चालू झाल्यापासून आज तागायत काय काय वस्तू आहेत, काय काय ऍसेट आहे, त्याची यादी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मला अनेक ठिकाणी मी जवळजवळ गेल्या 22 वर्षामध्ये जवळजवळ 500 पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये मी ऑडिटला गेलेलो आहे. आणि माझे आता प्रेझेंट 500 पेक्षा जास्त क्लायंट आहेत. 1000 पेक्षा माझे जास्त ट्रेनिंग प्रोग्राम झालेत ऑफलाईन मध्ये. तर मला अनेक ठिकाणी असं दिसलंय की ऍसेट 10 वर्ष 15 वर्षाला कंपनी चालू होऊन पण 15 वर्षापूर्वी जे ऍसेट घेतलेलं आहे ते बॅलन्स शीटवर ऍसेटच नाही. आपल्या ऍसेट किती घेतलेले आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक ऍसेटला नाव नंबर असणं गरजेचं आहे. कोणतीही असू दे, फॅन असू दे, टेबल असू दे, प्रत्येक गोष्टीवर आपलं आयडेंटिफिकेशन नंबर असणं फार गरजेचं आहे. आणि अजून एक ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, कंपनीची डेव्हलपमेंट आपल्याला खरोखर हवी असेल तर नॉलेजवर इन्व्हेस्टमेंट करणं फार गरजेचं आहे. आणि नॉलेजवर इन्व्हेस्टमेंट पहिल्यांदा कोणाला जास्त गरज आहे, ती म्हणजे ओनर. जे कंपनीचे ओनर आहेत त्यांना जास्त गरज आहे. भले ते ऍक्टिव्ह नसतील कंपनीमध्ये तरी पण त्यांना जास्त गरज आहे. आणि नंतर गरज आहे आपले डायरेक्टली जो आपले कर्मचारी आहेत त्यांना. बाहेरच्या जर कंपनी आपण बघितल्या तर पूर्ण टर्नओव्हरच्या 2 ते 3% ओनली ट्रेनिंगवर खर्च करतात. तो खर्च म्हणता येणार नाही. ट्रेनिंग इज द इन्व्हेस्टमेंट. तर मग तुम्ही ऑफलाईन घेऊ शकता, ऑनलाईन घेऊ शकता, पुस्तकाच्या माध्यमातून घेऊ शकता, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून घेऊ शकता, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून घेऊ शकता. परंतु आपलं जे काय प्रोडक्ट किंवा सर्व्हिस आहे त्याचं अपडेशन झालंच पाहिजे. आणि हे सर्व 7 नंबरच्या क्लॉज मध्ये ISO ने ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि क्वालिटी कंट्रोल मध्ये महत्वाची गोष्ट आज मला एक सांगायची आहे, ती म्हणजे आपल्याकडे मेजरमेंट अँड टेस्टिंग इक्विपमेंट काय काय आहेत आणि ते सर्व एनेबल लॅबोरेटरी कडून कॅलिब्रेट झाली पाहिजेत टेस्टिंगच्या अगोदर. जर आपण एखादा प्रोडक्ट टेस्ट करत असेल तर त्याचं कॅलिब्रेशन सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्या इक्विपमेंटचं, की तो व्यवस्थित आहे की नाही. ह्याही गोष्टी 7.0 मध्ये येतात. तुम्ही बोर नाही झाला ना? हॅलो? नाही नाही. बरोबर, ठीक आहे. नाही सर, बडा खूप इंटरेस्टिंग आहे, बोला. आहे ना, तर काय हे काय असं काही याच्यात विनोद वगैरे काय करता येत नाही, हे सगळं टेक्निकल आहे ना. हा, त्याच्यामुळे व्हेरी गुड, चालेल. दुसरी गोष्ट अशी, सिस्टम काय सांगतो की वर्षातून एकदा आपल्या कंपनीमध्ये कोणत्या कोणत्या ट्रेनिंगची गरज आहे हे आयडेंटिफाय केलं पाहिजे, ज्याला आपण म्हणतो ट्रेनिंग नीड आयडेंटिफिकेशन, वर्षातून एकदा. आणि त्यानंतर आपल्याला जसे हवे त्याप्रमाणे आपण एक प्लॅन बनवतो, ज्याला म्हणतो आपण अॅन्युअल ट्रेनिंग प्रोग्राम. आणि ट्रेनिंग प्रोग्राम कोणते निवडायचे, त्याचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे कामाच्या रिलेटेड. म्हणजे माझं समजा पाण्याचा व्यवसाय असेल तर मला पाणी मॅन्युफॅक्चरिंगचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे. मी जर अकाउंट मध्ये असेल तर मला कॅश फ्लोचं ट्रेनिंग पाहिजे, मला बॅलन्स शीटचं ट्रेनिंग पाहिजे. मी जर मार्केटिंग मध्ये असेल तर मला सेल्स अँड मार्केटिंगचं ट्रेनिंग पाहिजे. मग एक झालं हे ट्रेनिंग, ऑन जॉब ट्रेनिंग, जे जॉब साठी लागतं ते ट्रेनिंग. आणि दुसरं म्हणजे
महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मानसिकता बदलण्याचं ट्रेनिंग, बिहेवियर ट्रेनिंग. म्हणजे अनेक लोकांकडे क्वालिफिकेशन असतं परंतु काम करायची इच्छाच नाही. त्यासाठी काही ट्रेनिंगची आवश्यकता असते. आता दोन्ही ट्रेनिंग आपल्या संस्थेमध्ये, आपल्या कंपनीमध्ये असणं गरजेचं आहे. आणि ते ट्रेनिंग झाल्यानंतर जे कोणी तुम्ही ट्रेनर बोलवा किंवा तुम्ही स्वतः द्या, 1 महिन्यानंतर त्या ट्रेनिंगचं इव्हॉल्युशन झालं पाहिजे. जर मी ट्रेनिंगवर 10,000 रुपये खर्च करत असेल तर 10,000चा मला आउटपुट काय मिळालं. आणि ट्रेनिंगचा इम्पॅक्ट मी म्हणत नाही तुमचा वर्षभर राहतो. ट्रेनिंगचा इम्पॅक्ट फक्त 15 ते 20 दिवस राहतो. आणि जास्तीत जास्त खूप चांगला ट्रेनर असेल तर 1 महिना. त्याच्या पलीकडे ट्रेनिंगचा इम्पॅक्ट राहतच नाही. मग हे ट्रेनिंग हे पिरियडिकली द्यावं लागतं. मग कर्मचारी नवीन असू दे किंवा जुने असू द्या. तर आयएसओने हे सांगितले की पिरियडिकली ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. आणि आपल्या कंपनीमध्ये जो स्टाफ आहे त्याला आपल्या कंपनीचे रूल्स, रेग्युलेशन, पॉलिसी, ऑब्जेक्टिव्ह सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. अजून एक 7.0 मध्ये एक कन्सेप्ट ऍड केलेली आहे ती म्हणजे कम्युनिकेशन. आपलं कम्युनिकेशन कोणतं होतं, केव्हा होतं, कुणाशी होतं, कशा पद्धतीने होते, ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि कशा पद्धतीने आपण करत आहोत. आता टेक्नॉलॉजी फार बदलत आहे. आता लेटर वगैरे आता फार प्रमाण कमी झालं. आता मेल किंवा व्हॉट्सअप किंवा अजून ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी येते. मग त्याचा वापर आपण कितपत करत आहोत, आपण कितपत बदलत आहोत, आपण आपल्या प्रोडक्ट मध्ये, आपल्या सर्व्हिस मध्ये टेक्नॉलॉजी किती वापर करतोय, हे फार महत्वाचं आहे. आणि हे कुठेतरी डॉक्युमेंटरी इन्फॉर्मेशन मध्ये गेलं पाहिजे. हे आयएसओने सांगितलेलं आहे. हे 7 मध्ये येतं. नेक्स्ट. थोडं मध्ये मी पाणी पितो, चालेल ना? ओके. सर मी पाणी पिता ते विचारतो की लहान हा. कंपनीत 2-3 एम्प्लॉईज असतील टोटल, तर मग एवढं कसं करणार सगळं? सर याची सॉफ्ट कॉपी करू शकतो आपण. म्हणजे काय, प्रत्येक गोष्टी हार्ड कॉपी करायचं असं नाहीये. सिस्टम काय सांगतो, तुमच्याकडे हा सिस्टम असणं गरजेचं आहे. जो सिस्टम आयएसओने सांगितलेला आहे आणि जो आपल्याला परफेक्ट इम्प्लिमेंट करता येईल. आपला आयएसओने असं कुठलंही सांगितले तुम्ही हेच फॉर्मॅट करा. आयएसओने सांगितलं तुमचं प्रॉफिट वाढलं पाहिजे आणि तुमच्या कंपनीचं क्वालिटी, प्रोडक्टची क्वालिटी आणि सर्व्हिसची क्वालिटी इम्प्रूव्ह झाली पाहिजे. क्वालिटी कुठे हॅम्पर नाही झाली पाहिजे, एवढंच सांगितलं ते. आता एक महत्वाचं पॉईंट सांगतो तुम्हाला. आता आपण जेवढे जण आहोत इथे, समजा 10 वर्ष झाली कंपनीला आणि माझ्याकडे समजा 200 फाईल आहेत. जर मला एखादा पेपर हवा असेल 200 फाईल मधला, तो विदिन 2 मिनिटात सापडतो का? माझी फाईल मला 2 मिनिटात सापडते का? अनेकांचं उत्तर असेल नाही. तर आयएसओने काय सांगितलंय की कोणतीही फाईल भले 10 वर्ष असू दे, 15 वर्ष असू दे, 20 वर्षापूर्वीची असू दे, 2 मिनिटात सापडली पाहिजे. त्यासाठी आयएसओने एक सिस्टम दिलेला आहे, आयडेंटिफिकेशन अँड ट्रेसेबिलिटी. म्हणजे काय, एक्झाम्पल देतो. ही फाईल आहे, म्हणजे डायरी मी समोर ठेवली तुमच्या समोर, परंतु ही फाईल आहे. त्या फाईलवर इथं फाईलचं नाव असलं पाहिजे. त्याच्यानंतर फाईलचा हा सिरियल नंबर असला पाहिजे. इथं फाईलचं नाव झालं, इथं फाईलचा सिरियल नंबर झाला. त्यानंतर इथं खाली काय करायचं, ही फाईल कोणत्या कबर्ड मधून काढलेली आहे, त्या कबर्डचं नाव, त्याच्यानंतर रॅक नंबर, त्या कबर्ड मध्ये 2-3 रॅक असतील तर रॅक नंबर टाकायचा आणि त्या कबर्ड मध्ये आतमध्ये जो इंडेक्स लावलेला त्याचा सिरियल नंबर. काय काय मी सांगितलं, फाईलचं नाव, फाईलचा सिरियल नंबर, त्यानंतर ज्या कबर्ड मधून ही फाईल काढली त्या कबर्डचा नंबर, त्याचा रॅकचा नंबर आणि त्या कबर्डला आतून जो इंडेक्स लावलेला त्या इंडेक्सचा सिरियल नंबर. म्हणजे अशी जर फाईल इथं लावली, अशा जर फाईलवर सगळे जर तुम्ही जर टॅग लावले आणि कबर्डवर इंडेक्स केले आणि प्रत्येक कबर्डला नावं दिली तर 2 मिनिटात कोणतीही फाईल सापडू शकते. काम फक्त एकदाच करावं लागते, पण आयुष्यभर लाखो रुपयाचा वेळ आपला वाचतो, पश्चाताप वाचतो आणि रिझल्ट चांगला येतो.
आणि हे काय वाईट आहे का तुम्ही सांगा? फाईलला नाव नंबर टाकणं फार सोपी साधी पद्धत आहे, तरी पण अजून अनेक कंपनीमध्ये करत नाही. का तर एकदा वेळ जातो हे 100%. मी म्हणेन की एखाद्या कंपनीमध्ये 2-2, 3-3 दिवस जातात हे सर्व काम एकदा करायला, परंतु लाईफ भर झालं नाही. वेळ आणि पैसा ह्या दोन्ही गोष्टी वाचल्या पाहिजेत, हे ISO ने सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट मला सांगायची, आपल्याकडे जेवढे फॉर्मॅट आहेत त्याची एक मास्टर कॉपी पाहिजे आपल्याकडे, आणि ती आपल्याकडे कंट्रोल करून ठेवली पाहिजे. कंट्रोल येणे काय की हे अधिकृत डॉक्युमेंट आणि त्याच्यावर रिव्हिजन नंबर असली पाहिजे, रिव्हिजन डेट असली पाहिजे. याचं कारण काय, एखादं ड्रॉइंग आपल्याकडे क्लायंट कडून दिलं असेल आणि ते ड्रॉइंग नंतर अशी 4 ड्रॉइंग आले असतील, तर आपल्याला कसं कळेल की पहिलं ड्रॉइंग कोणतं, दुसरं? जोपर्यंत आपण त्याच्यावर रिव्हिजन नंबर, रिव्हिजन डेट टाकणार नाही आणि जुने ड्रॉइंग आपण ऍब्सोल्यूट करत नाही, तोपर्यंत आपले नवीन ड्रॉइंग करणार नाही. आणि याच्यामुळे खूप चुका होतात आणि लॉसेस होतात. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात की नाही? हे करणं फार गरजेचं आहे, प्रत्येक कंपनीमध्ये करणं गरजेचं आहे. फक्त ISO म्हणतो म्हणून नाही, हा आपल्या फायदा. ISOनी काहीच सांगितलं नाही तुम्ही हे करा ते करा. ISOनी फक्त एकच सांगितलेलं आहे की तुम्ही असा सिस्टम बनवा की जे तुम्हाला उपयोगी पडेल, तुमचे 2 पैसे वाचवतील, तुमचा त्रास कमी होईल, पैसे वाचवतील, वेळ वाचवतील. तर ह्या गोष्टी सांगितल्यात. फक्त आपण म्हणतो की आता ISO कडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन असा वेगळा झाला. लोक काय म्हणतात की ISO भरपूर पेपरवर्क असतं, खूप कामाला लावतात, ऑडिट करायला येतात. ऑडिट म्हणजे काय? ऑडिट इज नथिंग बट द ऑपॉर्च्युनिटी टू इम्प्रुव्हमेंट. आपल्या चुका आपल्याला दाखवण्याचं काम करतं, आपलं आरशाचं काम करतं. आरसा कधीच खोटं बोलत नसतो, म्हणून ऑडिट करणं फार गरजेचं आहे. मग ते फायनान्शियल ऑडिट असेल, सिस्टमचं असेल किंवा कोणतेही असेल, ऑडिट फार गरजेचं आहे. त्यानंतर ISO मध्ये अजून एक सांगितलेलं आहे, कंट्रोल ऑफ डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन. आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपण कसे कंट्रोल करतो, कसे स्टोरेज करतो, ह्याला फार महत्वाचं आहे. किती वर्ष ते डॉक्युमेंट ठेवायचे, रिटेशन कितपर्यंत ठेवायचे, हा सगळा सिस्टमचा भाग आहे. त्यासाठी प्रत्येक फॉर्मॅटची मास्टर लिस्ट आपल्याकडे असणं गरजेचं आहे, मग ती सॉफ्ट कॉपी असेल किंवा हार्ड कॉपी असेल. हे या क्लॉज मध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट श्री साहेब, नेक्स्ट घ्या. आता मी थोडस ऑपरेशनचा पार्ट येतो, म्हणजे ऍक्च्युअली काम. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला कस्टमर कडून वर्क ऑर्डर मिळाली पाहिजे, त्यांचे स्पेसिफिकेशन मिळाले पाहिजे, त्याप्रमाणे आपण काम करू शकतो. त्यानंतर आपल्या कंपनीची लिगल एंटिटी पूर्ण कम्प्लीट झाल्या पाहिजे. ISO ची रिक्वायरमेंट आहे 100% की आपली कंपनी रजिस्टर असली पाहिजे, ती प्रोप्रायटर असेल किंवा पार्टनरशिप असेल किंवा प्रायव्हेट लिमिटेड असेल, त्याचं रजिस्ट्रेशन असलं पाहिजे, शॉप ऍक्ट असलं पाहिजे, NOCs असल्या पाहिजेत, GST नंबर असला पाहिजे. ह्या गोष्टी मॅन्डेटरी आहेत, त्या आपण केल्या पाहिजे. त्यानंतर ISO मध्ये हेही सांगितले, दर 6 महिन्याला, म्हणजे 6 महिने हे मी तुम्हाला सांगितलं, परंतु जशी तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे पिरियडिकली कस्टमर कडून फीडबॅक घ्या, कस्टमर कडून सजेशन घ्या, कस्टमर कडून कंप्लेंट येत असते कंप्लेंट घ्या. कारण का हा पार्ट आपल्या ऑपरेशनचा पार्ट आहे. जोपर्यंत आपल्याला आपल्या चुका करणार नाहीत कस्टमर कडून, तोपर्यंत आपल्याला इम्प्रुव्हमेंट करता येत नाही. आणि कस्टमर कधीही खोटं बोलत नाही, तर शक्यतो जेवढ्या कस्टमर कडून सजेशन घेता येतील तेवढा आपण घेतल्या पाहिजे. हा ह्या ऑपरेशनचा पार्ट आहे. नेक्स्ट आपल्याला कस्टमर कडून जे अग्रीमेंट्स मिळतात, त्यांचे स्पेसिफिकेशन मिळतात, ते आपल्या एंडला त्याचा स्टडी होणं फार गरजेचं आहे, आपल्या स्टाफ कडून, आपल्याकडून. कधी कधी काय होतं की आपण सर्व्हिस दिल्यानंतर काही आपल्याला पोस्ट सर्व्हिस सुद्धा द्यावे लागतात, त्याच्याबद्दलचे काही नियम हे क्लिअर असले पाहिजेत. आपण एखादं वेंडर असेल, त्यांना आपण परचेस ऑर्डर देत असतो किंवा सप्लायरला परचेस ऑर्डर देत असतो, तर त्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन मेन्शन करणं फार गरजेचं आहे. कारण का परचेस ऑर्डर हे लिगल एंटिटीमध्ये कव्हर होतं. असे खूप डॉक्युमेंट्स आहेत की जे लिगल एंटिटीमध्ये कव्हर होतात, जे करणं गरजेचं आहे. इव्हन ड्रॉइंग रजिस्टर सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे. इव्हन इनवर्ट रजिस्टर, आउटवर्ड रजिस्टर,
हे सुद्धा आपल्याकडे गरजेचं आहे, पण आपण ते करत नाही. तर ह्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण मॅन्डेटरी केल्या पाहिजेत. ह्या सर्व 8.0 मध्ये ऑपरेशन पार्ट मध्ये येतात. दुसरी गोष्ट फार महत्वाची येते ती म्हणजे आपण जर बाहेरून काही सर्व्हिस घेत असतो, म्हणजे कस्टमरला आपल्याला काही प्रोडक्ट द्यायचं असेल किंवा सर्व्हिस द्यायची असेल, तर आपण काही गोष्टी आउटसोर्सेस करून घेतो. मग आउटसोर्सेस करून घेत असताना कुठे क्वालिटी हॅम्पर होणार नाही किंवा सिस्टमला कुठे धक्का लागणार नाही, ह्या गोष्टी आपल्याला करायच्या असतील तर त्यासाठी आपल्याकडे एक प्रोसिजर डिफाईन पाहिजे, पद्धत डिफाईन पाहिजे की त्याचं आपण थर्ड पार्टी म्हणून त्यांचं ऑडिट करतो का, त्यांचं वेंडर ऑडिट करतो का, त्यांचं सप्लायर ऑडिट करतो का, किंवा त्यांचा प्रोडक्ट आपण व्यवस्थित चेक करतो का. तर ह्या गोष्टी ह्या क्लॉज मध्ये 8.0 मध्ये येतात. नेक्स्ट, अनेक ठिकाणी डिझाईन अँड डेव्हलपमेंट ही ऍक्टिव्हिटीज नसते. अनेक म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये घेत नाहीत, परंतु डिझाईन अँड डेव्हलपमेंट मध्ये फार महत्वाचा क्लॉज आहे तो. याच्यामध्ये काय येतं, जर मी एखादं डिझाईन करून विकत असेल किंवा एखादी सर्व्हिस डिझाईन करून देत असेल तर त्यामध्ये हा क्लॉज कंपल्सरी येतो. हा एक्सक्लुजन मध्ये अनेक लोक टाकतात. त्याच्यामध्ये काय येतं, डिझाईन आणि डेव्हलपमेंटचं प्लॅनिंग. डिझाईन कोण करतं, त्याची कॉन्फिडन्सी लेवल बरोबर आहे का, डिझाईन साठी इनपुट काय काय मला लागणार आहे, त्याला रिसोर्सेस काय काय लागणार आहे, त्यानंतर डिझाईन जे मिळालेलं आहे, पहिलं प्राथमिक डिझाईन मिळालेलं आहे ते चेकिंग कोणी केलेलं आहे, त्यांची व्हॅलिडिटी काय आहे, त्यांचं कॉन्फिडन्सी लेवल काय आहे, ते व्हेरिफिकेशन काय केलंय, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय चेंजेस झालेले आहेत, त्याच्यातून जो आउटपुट निघालाय तो कशा पद्धतीने निघालेला आहे, परत त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेत का, आणि नंतर फायनल काय आलेलं आहे. ह्या डिझाईनच्या काही सब प्रोसेस आहेत. नेक्स्ट, आता एक फार सुंदर आणि महत्वाचा एक क्लॉज आहे 8.0 मध्येच येतो, तो म्हणजे आपल्या कंपनीचं परचेसिंग प्रोसेस. आता सगळ्यांना माहिती आहे ही परचेसिंग प्रोसेस, तरी पण मला फार आवडती ही प्रोसेस, कारण ह्याच्यामध्ये काही चुका होतात आणि त्या चुकीमुळे आपला लाखो रुपयाचा पैसा इन्व्हेस्ट होतो. तर साधी सोपी मी सांगतो, जी सिंपल आणि साधी आहे. कोणतीही गोष्ट मला माझ्या कंपनीमध्ये परचेस करायची असेल तर पहिल्यांदा माझ्याकडून मटेरियल परचेस रिक्वेशन क्रिएट झालं पाहिजे. त्यानंतर मटेरियल परचेस रिक्वेशन क्रिएट झाल्यानंतर ती वस्तू माझ्या स्टोअर मध्ये अवेलेबल आहे का, माझ्या ऑफिसमध्ये अवेलेबल आहे का, हे कुणीतरी तपासलं पाहिजे. आणि हे कधी तपासू, ज्यावेळी माझ्याकडे स्टॉक रजिस्टर असेल. जर त्या स्टॉक मध्ये ती वस्तू नसेल तर ती वस्तू मला परचेस करावी लागेल. त्यासाठी मी काय करेन की माझ्याकडे जेवढे सप्लायर्स आहेत, ज्याला म्हणतो आपण अप्रूव्ड सप्लाय, त्या सप्लायरकडून आपल्याला कोटेशन मागवायचे आहेत. कोटेशन मागवणं फार गरजेचं आहे. कमीत कमी 3 तरी कोटेशन मागवली पाहिजे, आणि 3 कोटेशन मागवल्यानंतर ती कोटेशन अनालिसिस झाली पाहिजे इन टर्म्स ऑफ क्वालिटी, इन टर्म्स ऑफ डिलिव्हरी, इन टर्म्स ऑफ क्रेडिट. कोटेशन आल्यानंतर कोटेशन व्हेरीफाय झाली पाहिजे, जी हायर ऑथॉरिटी आहे त्यांच्याकडून. आणि त्यानंतर ज्या व्यक्तीचं कोटेशन फायनल झाले, ज्या सप्लायरचं कोटेशन फायनल झालेलं आहे, त्या व्यक्तीला, त्या सप्लायरला परचेस ऑर्डर दिलीच गेली पाहिजे. आपण परचेस ऑर्डर देत नाही. आणि परचेस ऑर्डर मध्ये टर्म्स अँड कंडिशन डिफाईन पाहिजे. आणि परचेस ऑर्डर दिल्यानंतर काही दिवसांनंतर ते मटेरियल आपल्याकडे येतं. मटेरियल सोबत 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत, त्या अनेक ठिकाणी मला दिसतच नाही. ऑडिटमध्ये ज्यावेळी आम्ही जातो त्या 2 गोष्टी आम्हाला दिसत, एक तर डिलिव्हरी चलन आणि बिल. या 2 गोष्टी फार महत्वाच्या असतात. आणि बिल का पाहिजेत की बिलवरचे जे रेट आणि पीओवरचे रेट हे मॅच झाले पाहिजेत. बिलवरची क्वांटिटी आणि पीओ वरची क्वांटिटी ही मॅच झाली पाहिजे. कधी कधी क्वांटिटी मध्ये फरक झाला तरी चालेल, कारण ती तेवढं आपण कमी करू शकतो, परंतु जर रेट मध्ये काही डिफरन्स झाला तर फार लॉस होऊ शकतो. आणि हे कुठेतरी नमूद झालं पाहिजे, ज्याला म्हणतो आपण गुड रेशिओ नोट, GRN. आणि GRN वर दोघांची सही लागते. एक तर क्वांटिटी कोणी व्हेरीफाय केली आणि क्वालिटी कोणी व्हेरीफाय केली, 2 व्यक्तीची गरज लागते. आणि हे GRN आपल्या अकाउंट मध्ये सुद्धा गेलं पाहिजे, आणि आपल्या प्रोडक्शनचा जो व्यक्ती आहे त्याला सुद्धा माहिती पाहिजे की माझ्याकडे ही आता वस्तू आलेली आहे. आणि नंतर GRN झाल्यानंतर ती वस्तू कुठेतरी नोटिंग झालं पाहिजे. ती मग ऍसेट असेल तर ऍसेट लेजर मध्ये एंट्री झाली पाहिजे, किंवा ते जर स्टॉक असेल, कन्झ्युमेबल मटेरियल असेल तर ते तुमच्या
स्टॉक रजिस्टर मध्ये एंट्री झाली पाहिजे. आणि ज्यावेळी ती वस्तू ऍक्च्युली आपल्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये इन्व्हेस्ट होते किंवा कंझ्युम होते, त्यावेळी इंडियन किंवा रिक्विशन द्वारे ती कंझ्युम झाली पाहिजे आणि परत स्टॉक मध्ये ती मायनस झाली. आणि वर्षातून कमीत कमी एकदा तरी जेवढे सप्लायर आहेत त्याचं इव्हॅल्युएशन झालं पाहिजे. कोणते सप्लायर चांगले आहेत तेवढेच ठेवा, जे सप्लायर चांगले नाहीत त्यांना काढून टाका. ABC कॅटेगरी. आणि जवळपास जेवढे सप्लायर स्वतः ओनर असतील किंवा मॅन्युफॅक्चर असतील तेवढे सप्लायर आपल्याला शोधायचे, जेणेकरून आपला मधला पैसा वाचेल. आणि स्टोअर अँड परचेस मध्ये भरपूर पैसे वाचतात. आणि मला अजून एक सांगायचं आहे, स्टोअर मध्ये स्टोअरचं ऑडिट कंपल्सरी झालं पाहिजे महिन्यातून एकदा. जसं आपण मार्च एंडिंगला इन्व्हेंटरी कॅल्क्युलेट करतो आणि आपले जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्यांना देतो आपण, परंतु मी म्हणेन प्रत्येक महिन्यामध्ये आपला स्टॉक व्हेरीफाय झाला पाहिजे. कारण याचं तुम्हाला सांगतो, जोपर्यंत दर महिन्याला आपण टॅली करत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही आपल्याकडे वस्तू किती स्टोर नाही. स्टोर मध्ये हजारो लाखो रुपयाच्या वस्तू पडलेल्या आहेत आणि त्यानंतर वेस्ट होऊन जातात. आणि फिजिकली ऑडिट होणं फार गरजेचं आहे. फिजिकली ऑडिट होणं फार गरजेचं आहे स्टोअरचं. आपण काय म्हणतो, असू दे कधीतरी लागेल मला, कारण आपले पैसे इन्व्हेस्ट झालेत ना तिथे. कोणतीही कंपनी असू दे, छोटी असू द्या मोठी असू द्या, स्टोअर मध्ये हजारो लाखो रुपयाची वस्तू अजूनही पडलेल्या असतात आणि आपल्याला लक्षात येत नाही. तर त्याच्यावर आपण फोकस करावा अशी मला सगळ्यांना विनंती करायची आहे. नेक्स्ट, माझं जे प्रोडक्ट जो कस्टमरला मी कमिटमेंट केली आहे त्या सेफ सुरक्षित डिलिव्हरी देण्यासाठी मला माझ्या त्या प्रोडक्टची काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय, कस्टमरचा जो प्रोडक्ट आहे जो आपल्याकडे आहे, ज्याचे मला वर्क ऑर्डर मिळालेली आहे, मग ते डॉक्युमेंट मध्ये असेल फिजिकली असेल, त्याची काळजी घेणं फार महत्वाचं आहे, ज्याला आपण प्रिझर्वेशन ऑफ प्रोडक्ट. तर ISO मध्ये याच्यावर फार मोठं लक्ष दिलेलं आहे की तुम्ही कस्टमरच्या प्रोडक्टची कशी काळजी घेता, मग त्यांच्या डॉक्युमेंटची कशी काळजी घेता आणि फिजिकल प्रोडक्टची कशी काळजी घेता. तर ह्या गोष्टी सुद्धा ISO मध्ये खूप बारकाईनं पाहिल्या जातात. आणि हे आयडेंटिफिकेशन ट्रेसेबिलिटी आपण आता पाहिलेलं आहे, कबडला नावं वगैरे कशी द्यायची. आणि आता जेवढे मी तुम्हाला क्लॉजेस सांगतोय हे फक्त मेन क्लॉजेस सांगतोय. सब क्लॉजेस फार याच्यामध्ये डिटेलमध्ये आहेत, याच्यामध्ये अजून डिटेलमध्ये आहेत. नेक्स्ट, कंपनीत मटेरियल आल्यापासून मटेरियल बाहेर जायपर्यंत किंवा सर्व्हिसची वर्क ऑर्डर मिळाल्यापासून सर्व्हिस डिलिव्हरी होईपर्यंत जेवढ्या प्रोसेस आहेत त्या प्रत्येक प्रोसेसचे डॉक्युमेंटेशन आपल्याला मेंटेन करायचे. वेगवेगळे चेकलिस्ट आपल्याकडे पाहिजे, प्रत्येक डिपार्टमेंटचे चेकलिस्ट पाहिजेत आणि ते चेकलिस्ट त्या स्टाफ कडून किंवा त्या डिपार्टमेंट कडून व्हेरीफाय झाल्या पाहिजे. ह्याच्यातून काय होतं की ज्यावेळी मी तुम्हाला तोंडी खोटं बोलू शकेन, परंतु ज्यावेळी मी लिहून देतो त्यावेळी मी खोटं बोलू शकत नाही. कारण का मला माहिती आहे की मी लिहून दिलेलं आहे, हे कधी ना कधीतरी मला दिसणार आहे, सगळ्यांना दिसणार आहे. त्यामुळे शक्यतो चेकलिस्ट भरण्याचा उद्देश तोच आहे की व्हेरिफिकेशन केलं जातं. म्हणजे कोणतेही चेकलिस्ट माझं मटेरियल आल्यानंतर चेकलिस्ट पाहिजे, माझ्याकडे मटेरियल क्वालिटी कंट्रोलची चेकलिस्ट पाहिजे, ज्यावेळी मी प्रोडक्ट बाहेर नेतोय किंवा कस्टमरला देतोय त्याचं चेकलिस्ट पाहिजे, अशी प्रत्येक लेवलची चेकलिस्ट पाहिजे. अजून एक महत्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे, जर आपल्याकडे मशीन्स असतील, कोणतेही मशीन, लेथ मशीन असेल किंवा कोणतेही मशीन असेल किंवा कॉम्प्युटर असतील, प्रत्येक मशीनचा पिरियडिकली मेंटेनन्स झाला पाहिजे. त्या मशीनचा डाऊन टाइम कमी झाला पाहिजे. डाऊन टाइम कधी कमी होतो, ज्यावेळी तुम्ही डेली मेंटेनन्स करता, रुटीन मेंटेनन्स करता, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करता, त्याच वेळी तुमचा ब्रेकडाऊन मेंटेनन्स कमी होतो, डाऊन टाइम कमी होतो. तर ह्या गोष्टी आपण पिरियडिकली पाहिल्या. नंतर आहे कंट्रोल ऑफ नॉन कन्फर्मिंग आउटपुट. म्हणजे काय, चुका केल्या पाहिजेत परंतु चुकीचं रिपिटेशन झालं नाही पाहिजे. आणि चुका हे आयडेंटिफाय झाल्या पाहिजे. चुका कुठून आयडेंटिफाय होतील, मी ज्यावेळी ऑडिट घेईन त्यावेळी. जेवढे तुम्ही ऑडिट आपल्या कंपनीचे कराल
कोणती ऑडिट असतील, मग फायनान्शियल ऑडिट असेल, सिस्टमचं असेल, सॉफ्टवेअरचं ऑडिट असेल, तुमचं मटेरियलचं ऑडिट असेल, तुमचं स्टोअरचं ऑडिट असेल, तर ऑडिट होणं गरजेचं. जेवढे ऑडिट होतील आणि ज्या ऑडिटमध्ये जे काही ऍक्च्युअली पॉइंट जे निघतील त्याच्यावर काम झालं पाहिजे. आपण काय म्हणतो, ऑडिट आले की चुका कमी काढा, नॉन कन्फर्मिंग कमी काढा, म्हणजे काय, कुणाचा लॉस होतो, आपल्याच कंपनीचा लॉस होतो. ऑडिटरला तुम्ही खरं म्हणजे सांगितलं पाहिजे, तुम्हाला जेवढ्या चुका काढता येईल तेवढ्या काढा. कारण असं कोणी म्हणत नाही. आता अनेक ठिकाणी आम्ही जातो ना, साहेब हे लिहू नका, तुम्ही हे पॉइंट करू नका. ऍक्च्युली ऑडिटर म्हणजे काय, जर तुमची कंपनी जर ऑडिटर म्हणत असेल खूप चांगली आहे, काही चुका निघाल्या नाहीत, तर त्या ऑडिटरचं प्रमाणपत्र चेक करा. ऑडिटरला फक्त चुकाच दिसतात आणि तुम्ही फक्त चुकाच काढून घेतल्या पाहिजे. आयएसओ मध्ये काय सांगितलं की जेवढ्या चुका जास्त निघतील तेवढे आपल्याला इम्प्रुव्हमेंट करायला चान्स मिळेल. फक्त त्या चुका ऑथेंटिक असाव्यात, त्याही महत्वाचे आहेत. तर हा क्लॉज अशा पद्धतीने आणि त्या चुकावर आपल्याला काम करायचं आहे. नेक्स्ट श्री सर, नेक्स्ट. ओके Anil sir, I think आपका अभी 13 more slides are to go, right? Yeah. So can you slightly expedite? फास्ट करू क्या थोड़ा? थोड़ा सा, हाँ. हाँ चलेगा. Maybe you Okay. can cover most important clauses. ठीक है, अभी 2 ही क्लॉज बचे हैं, इंपॉर्टेंट 2 ही क्लॉज बचे हैं, बाकी का तो मैं वो तो रिवीजन पार्ट में आ जाएगा, कोई बात नहीं. हाँ हाँ ठीक है, हाँ. ये 2 हाँ. पार्ट इंपॉर्टेंट है, हो जाएगा. 10 मुझे लगता है 10 मिनट में खत्म हो जाएगा. हाँ श्योर. मैं ज्यादा घाई नहीं करवाना चाहता आपको, लेकिन Yes, we yes, also have to be sensitive about the time. अच्छा, जस्ट एक चीज कि मेरा 5 बजे मेरा क्लाइंट मीटिंग है, तो आई विल बी स्टेपिंग आउट. तो श्रीकांत सर, आई विल मेक यू, इफ यू आर अवेलेबल, देन आई विल मेक यू द होस्ट. Yeah, but I think by that time we should also conclude the meeting. हो जाने से ठीक है, बट आई डोंट वांट टू टेक द रिस्क, सो आई जस्ट हैंड ओवर द होस्ट थिंग टू हिम. No problem, sir. Yeah. ठीक है, तो आप प्रेजेंटेशन डाउनलोड करके रख लीजिए श्रीकांत सर. दैट्स ऑल. मीन टाइम पे. Right. Okay. ओके, थँक्यू. 9 नंबरचा क्लॉज आहे मॉनिटरिंग, मेजरमेंट, अनालिसिस आणि इव्हॅल्युएशन. आपल्याला काय करायचं आहे, आपले जेवढे कस्टमर आहेत, जेवढे इंटरेस्टेड पार्टी, जे हितचिंतक आहेत, त्यांच्याकडून आपल्याला फीडबॅक घ्यायचे पिरियडिकली, त्यांच्याकडून सजेशन्स घ्यायचे, त्यांच्याकडून जर कंप्लेंट असतील तर कंप्लेंट नक्की घ्यायचे. आणि त्या कंप्लेंट घेतल्यानंतर, सजेशन घेतल्यानंतर, फीडबॅक घेतल्यानंतर त्या अनालिसिस करायचे आणि त्याच्यावर आपल्याला काम करायचं. म्हणजे आपण काय म्हणतो, प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घ्यायची. फक्त करेक्शन करायचे नाही, तर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घ्यायचे की भविष्यात तशा चुका येऊ नयेत. हे 9 नंबर क्लॉज मध्ये येतं. नेक्स्ट, आयएसओ मध्ये ज्यावेळी इंटरनल ऑडिट आम्ही घेतो सिस्टमचं, आयएसओ सिस्टमचं, त्यावेळी काय असतं, ऑडिटचा प्लॅन बनवला जातो. ऑडिटचा प्लॅन वर्षातून 2दा असतो, किंवा काय ते कोणत्या मोठ्या कंपन्या त्या क्वार्टरली घेतात. ऑडिट शेड्यूल बनवलं जातं, ऑडिट रिपोर्ट, एनसी रिपोर्ट राईज केली जातात, आणि सोबत MRM बघितलं जातं, मॅनेजमेंट रिव्ह्यू मीटिंग्स, आणि त्याचं सुद्धा अनालिसिस आणि इव्हॅल्युएशन बघितलं जातं. हे काम जे आहे त्या प्रत्येक कंपनीमध्ये जे MR असतात, मॅनेजिंग रिप्रेझेंटेटिव्ह किंवा आयएसओ कोऑर्डिनेटर, ते करत असतात. कशासाठी, परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन करण्यासाठी. नेक्स्ट, हे फार महत्वाचं आहे की प्रत्येक कंपनीचे जे ओनर आहेत त्यांनी ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे ऑडिटचे रिपोर्ट प्रत्यक्ष आपण पाहिले पाहिजेत, कस्टमरचे फीडबॅक प्रत्यक्ष पाहिले पाहिजेत, आणि त्याच्यावर आणि प्रत्येक मीटिंग मध्ये असलं पाहिजे. मंथली मीटिंग असू द्या, क्वार्टरली मीटिंग असू द्या, इयरली मीटिंग असू द्या, की जेवढे नॉन कन्फॉर्मन्स येतात कस्टमर कडून किंवा इंटरेस्टेड पार्टी कडून, त्याचं मूल्यमापन करण्यासाठी MRM मध्ये हे पॉईंट असले पाहिजे. जर MRM मध्ये पॉईंट असतील तर ऑटोमॅटिक MRM चा आउटपुट चांगला निघतो. MRM मध्ये फक्त जनरली काय होतं, चला चहा घ्या, बिस्किट घ्या, मस्त गप्पा टप्पा होता, याला अर्थ नाही. MRM चा अर्थ असा आहे की इनपुट महत्वाचं आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग आउटपुट महत्वाचं आहे. रिझल्ट आला पाहिजे, ऍक्शन प्लॅन झाला पाहिजे, तो आहे आउटपुट. नेक्स्ट हा आउटपुट मध्ये आपण काय बघतो, आपल्याला इम्प्रुव्हमेंट कुठे कुठे करायची आहे, आपल्याला काही रिसोर्सेस लागणार आहेत का, मॅन, मटेरियल, मशिनरी आणि असे, तर ह्या गोष्टीमध्ये पाहिलं जातं आउटपुट. नेक्स्ट, शेवटचा क्लॉज, देन इम्प्रुव्हमेंट. मी सगळ्यांना विनंती करेन, तुमच्या जेवढ्या प्रोसेस आहेत तर प्रत्येक प्रोसेस मध्ये छोटी छोटी कुठे कुठे इम्प्रुव्हमेंट करता येईल का आपल्याला.
छोटी असेल इम्प्रुव्हमेंट, जसं आपण जापनीज टेक्निक म्हणतो कायझन, छोटी का होईना प्रोसेस मध्ये इम्प्रुव्हमेंट झाली पाहिजे, प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये इम्प्रुव्हमेंट झाली पाहिजे आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांनी ती ओनरशिप घेतली पाहिजे, वर्क ओनरशिप, तर आपल्याला कंटिन्यू इम्प्रुव्हमेंट मिळेल. इम्प्रुव्हमेंट मिळण्यासाठी टेक्नॉलॉजीचा चांगला वापर करता आला पाहिजे. तर हे असे 10 क्लॉजेस आहेत. अजून बाकी स्लाइड ते रिव्हिजन टाइपच आहेत, परंतु हा जो मी तुम्हाला प्रेझेंट केला आयएसओ अवेअरनेसचा कोर्स, ऍक्च्युली तसं जर पाहिलं आयएसओ अवेअरनेस 2 दिवसाचा पूर्ण फुल टाइम कोर्स असतो आणि याचे डिटेलमध्ये भरपूर आहेत. फक्त मी एक बिझनेस साठी आपल्याला कोणत्या गोष्टी फोकस करायची जेणेकरून आपला प्रॉफिट वाढेल, आपल्या लॉसेस कमी होईल ह्याच्यासाठी. अजून मला तुम्हाला अजून एक गोष्ट शेअर करायची आहे, थोडी माझ्याकडून ती मधल्या क्लॉज मध्ये झाली नाही. ती गोष्ट म्हणजे आपल्या कंपनीमधले जेवढे एम्प्लॉईज आहेत त्या प्रत्येक एम्प्लॉईची काळजी घेणं आपलं सर्वांचं काम आहे. तर त्या एम्प्लॉईची सेफ्टी पाहणं, त्यासाठी सेफ्टीचं ऑडिट पिरियडिकली वर्षातून एकदा तरी करून घ्या. सेफ्टीसाठी सेफ्टी बोर्ड लावा. त्याच्यानंतर अनेक ठिकाणी ऑपरेशन्स मॅन्युअल्स डिस्प्ले करू शकतो आपण, सेफ्टी मॅन्युअल्स डिस्प्ले करू शकतो, सेफ्टी चार्ट बोर्ड डिस्प्ले करू शकतो. अनेक ठिकाणी इन्स्ट्रक्शन लावायचे आहेत आपल्याला. आणि आता या कोविडमुळे अनेक लोकांचे शरीर तसं पाहिलं तर कोविडला डिफेन्स करण्यासाठी एक गव्हर्नमेंटचा आयुष डिपार्टमेंटचा एक कोर्स आलेला आहे, तो आहे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ कन्सल्टंट. तर तुमच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना तो करायला हवा. शासनाकडून तो मोफत कोर्स आहे, फक्त 10 रुपये त्याचं रजिस्ट्रेशन फी आहे. ऑनलाईन हा कोर्स आहे, 6 दिवसाचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये आहार विहार आरोग्य ह्या सर्व गोष्टी आहेत आणि 50% पासिंग आहे. ऑब्जेक्टिव्ह कोर्स आहे. 6 दिवसाचा तुम्ही पूर्ण केला तर आरोग्य चांगलं राहील आणि जेणेकरून आपली कंपनी मधलं हेल्थ चांगलं असेल एम्प्लॉईजचं, तर ऑटोमॅटिक आपली कंपनीची चांगली ग्रोथ होऊ शकते. आणि त्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअप केलं तरी चालेल, त्या व्हॉट्सअपला तुम्हाला मी त्याची लिंक पाठवून देईन. त्याच्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन ऑनलाईन करू शकता की जेणेकरून सगळ्या स्टाफची हेल्थ चांगली होईल. आणि त्या परीक्षेत जर पास झालो, म्हणजे कर्मचारी पास झाले, तर शासनाकडून तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह हेल्थ कन्सल्टंटचं एक प्रमाणपत्र मिळेल, जे आपल्या भारतामध्ये कुठेही व्हॅलिडेट असेल. तर असं एक आहे. आणि ह्या ट्रेनिंगच्या संदर्भात काही जर शंका असतील तर तुम्ही मला हे करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. माझी शिरीष सर, माझी शेवटची स्लाइड आहे, त्याच्यामध्ये माझा कॉन्टॅक्ट डिटेल कोणी तुम्ही संपर्क करा शेवटच्या स्लाइड मध्ये. हा, अजून एक नेक्स्ट हा, तर ही आमची वेबसाईट आहे puneprashikshan.in. माझा ईमेल ऍड्रेस आहे, माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. जो तुम्हाला कोणतीही हेल्प असेल रिगार्डिंग आयएसओ कन्सल्टेशन, सर्टिफिकेशन, ट्रेनिंग संदर्भात किंवा काही शंका असतील तर केव्हाही तुम्ही कॉल करू शकता. समजा मी जर फोन उचलला नाही तर मला SMS करा. आणि जर आता जे काय आपण मला वाटतं 1-1.5 तास आपण एकमेकांशी चर्चा केली, जेवढं चांगलं वाटलं असेल तेवढं नक्की घ्या. आणि जर माझ्याकडून तुम्हाला काही तर असं काही गोष्टी तुम्हाला चुकीच्या मिळाल्या असतील तर त्या गोष्टी तुम्ही इथं सोडून द्या आणि त्याच्याबद्दल तुमची सगळ्यांची मी माफी मागतो. जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्याच घ्या. आणि मी माझ्या इथं वाणीला विराम देत आहे. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही तुमच्या व्हिडिओ आणि व्हॉइस ऑन करून मला विचारू शकता प्लीज. Thank you, Anil sir. Over to Shirish sir. Okay. Conclude the meeting. श्योर. तो उससे पहले मैं एक सवाल पूछना चाहता हूँ उनसे कि अनिल सर, ये ऍक्च्युली है तर बड़ा जबरदस्त. प्रश्न असा आहे की जे लहान कंपनीज आहेत त्यात 1-2 लोक काम करतात. ते एवढे प्रोसिजर्स असतील तर मग कॉस्ट किती वाढेल? तर काही असं तसं असतं की देर इज अ शॉर्ट हँड व्हर्जन विच एनी कंपनी कॅन इझिली इम्प्लिमेंट. म्हणजे त्यांचं प्रोसिजर जे इसेन्शियल सगळे होतील ते फॉलो, राईट, आणि खर्च पण कमी होईल, असं काही आहे का? रॅपिड इम्प्लिमेंटेशन काय असं? सर मग ते आहे ना, मग लोक 10,000 रुपये देऊन सर्टिफिकेट घेतात. मी काय नाही म्हणत आहे, इम्प्लिमेंट करायचंय पण कंपनी लहान असते त्याची एवढी मोठी रिक्वायरमेंट नसते, राईट. सो काही मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्टी आहेत त्या सर्व्हिसेस कंपनीत लागणार नाही त्या. तर देर आर सर्टन थिंग्स विच आर स्पेसिफिक टू स्मॉल ऑर्गनायझेशन. जे मोठ्या कंपनीला गरजेचं आहे, फार लहान कंपनीला तेवढं नसेल ते. की असं त्याचं काही लहान असतं का काही की म्हणजे या 20 गोष्टी केल्या की यू आर नाव सेट. इम्प्लिमेंट करायचंय पण त्यांच्या गरजेचं आहे ते.
माझ्या शेवटच्या ज्या 6 स्लाइड आहेत त्याच्यामध्ये मी मिनिमम काही डॉक्युमेंट लागतं ISO ला त्याच्यामध्ये मी जवळजवळ 20 रेकॉर्ड टाकले, तेवढे मिनिमम ठेवले तरी ISO प्रमाणपत्र आपल्याला मिळू शकतं. हे तुम्ही आपल्या शिरीष सर हे तुम्ही सगळ्यांनी शेअर करू शकता माझं प्रेझेंटेशन. हा त्याच्यामध्ये शेवटच्या ज्या 5-6 स्लाइड आहेत त्याच्यामध्ये मी रिक्वायरमेंट ऑफ डॉक्युमेंट टाकलेलं आहे. हम्म. तेवढे मिनिमम जर केलं ना, हे बघा हे लाल अक्षरामध्ये जेवढे लिहिलंय तेवढं जरी ठेवलं तरी पण आपल्याला ISO प्रमाणपत्र मिळेल. परंतु मला काय म्हणायचंय की ISO खरोखर घ्यायचं असेल ना तर प्रॅक्टिकली जो स्टँडर्ड आहे त्याचं इम्प्लिमेंट झालं त्याचा लॉंग टर्म साठी खूप फायदा होतो. ISO एवढं सुंदर बनवलंय सर ना, फक्त आपण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला थोडासा फार वेगळा झालेला आहे. आपण काय म्हणतो फार डॉक्युमेंट आहे, डॉक्युमेंटेशन भाग थोडासा आपण तो बघतो. आपण सॉफ्ट कॉपी करू शकतो सर त्याला. ठीक आहे. म्हणजे माझा विचारण्याचा प्रश्न असा होता की ऍक्च्युली की प्रत्येक जागी काही काही असतं की यू हॅव अ हेवी पॅकेज आणि लाईट पॅकेज असं, तर ISO लाईट वगैरे असं काही नाही ना? नाही सर, मला तर असं म्हणायचंय की ना ही स्टँडर्डची कॉपी तुम्ही इम्प्लिमेंट केली ना तर खूप फायदा होतो. मग ते ओके आणि हे कसं आहे आपल्या ह्याच्यावर ISO ने काय सांगितलं तुम्ही आताच 100% करा असं नाहीये, तुम्ही स्टेप बाय स्टेप करू शकता. ओके फक्त ISO ने काय सांगितले कंटिन्युअल इम्प्रुव्हमेंट इज द परमनंट ऑब्जेक्टिव्ह असला पाहिजे आपला. ग्रेट. थँक्यू. मला एक प्रश्न विचारायचा आहे अनिल सर. जी 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 तुम्ही आता जे काही ट्रेनिंग दिलं ते अतिशय सुंदर होतं, पण ते फास्ट झालं. कारण तुम्ही जे म्हटलं 2 दिवसाचा हा कोर्स आहे किंवा Yes. ट्रेनिंग आहे, Yes, त्यामुळे sir. बरंच ते काही पॉइंट्स कळाले नाहीत. पण माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे, बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा, तर हा. याला ISO सर्टिफिकेट घेतलं तर चांगलं होईल असं मला वाटतंय. अतिशय चांगलं आहे सर. मी तुम्हाला एक सांगतो सर, राजेंद्र सर ना, हो राजेंद्र सर कन्स्ट्रक्शन मध्ये जेवढा माझा अभ्यास झालेला आहे की कन्स्ट्रक्शन मध्ये 65% पैसे हे मटेरियल कॉस्ट मध्ये इन्व्हेस्ट असतात, 65 ते 70% आणि 30 ते 35% ऑन लेबर चार्जेस. जेवढे सर तुम्ही स्टोअरवर फोकस कराल ना तेवढं प्रॉफिट जास्त वाढेल. ओके. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, बार चार्ट ज्याला आपण कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग म्हणतो येस आणि इंडेक्स प्लॅन. इंडेक्स प्लॅन म्हणजे काय की मला माझी साईट चालू करायची आहे, पण साईट चालू करायच्या अगोदर माझ्याकडे असा प्लॅन पाहिजे की माझे मटेरियल कुठे स्टॉक होणार आहे, माझं सिमेंट गोडाऊन कुठे होणार आहे, माझे लेबर क्वार्टर्स कुठे होणार आहेत, मला ऍक्च्युअली प्रोजेक्ट कुठे एक्झिक्यूट करायचा आहे. हा जर प्लॅन पहिल्यांदा कागदावर आला तर आपले लाखो रुपये मटेरियल लोडिंग, अनलोडिंग आणि वेस्टेज मध्ये वाचू शकते. करेक्ट. येस. तर आहे सर फायदा, फक्त ते प्रॅक्टिकल करणं गरजेचं आहे सर. नाही, आता तुम्ही जे पॉइंट सांगितले यातले बरेचसे पॉइंट म्हणजे फार नाही पण एक 15-20% पॉइंट आम्ही फॉलो करतो. जी जी जे सर. काय पेपर्स ठेवणं, फायलिंग, बाकीच्या गोष्टी किंवा तुम्ही म्हटले की बार चार्ट, हे सगळं आम्ही करतो. फक्त कसं ISOच्या हिशोबाने करायचं असेल तर त्याचं जरा गायडन्स तुम्ही द्याल असं. नक्की नक्की देतो सर. आणि त्याचं सर्टिफिकेशन घेण्यासाठी डॉक्युमेंट्स आता तुम्ही सांगतात याच्यात आहेत. याच्यामध्ये वेळ आहे किती लागतो ते मिळायला सर्टिफिकेट? जर प्रामाणिकपणे इम्प्लिमेंट करायचं म्हटलं ना सर 3 ते 4 महिने कालावधी लागतो ओके. प्रॉपर व्यवस्थित इम्प्लिमेंट करायचं म्हटलं. आणि आणि जर काय झालं, माझा एक रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट येतोय तर त्याच्या आधी जर ISOचं सर्टिफिकेट मिळालं तर बरं होईल असं. येस सर, चालेल, मिळू शकेल. तसं जर सगळ्यांनी सपोर्ट केला चांगला तर 2 ते 2.5 महिन्यामध्ये सुद्धा होतं इम्प्लिमेंट केलं तर. येस, येस सर. हरकत नाही. ओके, थँक्यू. येस, थँक्यू सर, थँक्यू. अजून कोणाचे प्रश्न असतील तर विचारू शकता. माझा एक प्रश्न आहे. दर्शन जोशी बोलतोय. हा सर, बोला ना सर. अच्छा, जे सपोज आपण ISO घेतलं तर हा. ISO किती वर्षानंतर रिन्यू करायला पाहिजे, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की ISO कोणत्या, म्हणजे असं आपण म्हणतो ISO 9001, 9002 का वेगळे वेगळे प्रकार असतात ISO मध्ये, बरोबर. तर ते कुठल्या प्रकारचं आपल्या बिझनेसला घ्यायला पाहिजे? हो, पहिली गोष्ट ISO प्रमाणपत्र हे 3 वर्षासाठी दिलं जातं, परंतु त्या सर्व्हिसमध्ये एक अशी गोष्ट लिहिली जाते की दरवर्षी तुम्हाला सर्व्हिलन्स ऑडिट करणं बंधनकारक आहे. जर सर्व्हिलन्स ऑडिट दरवर्षी होत नसेल तर ते सर्टिफिकेट कॅन्सल होतं. हे कोणी सांगत नाही सर. 3 वर्ष लिहिलेलं असं सर्टिफिकेट, परंतु 3 वर्ष कंटिन्यू होत नाही, ते दरवर्षी सर्व्हिलन्स ऑडिट करायला लागतं. म्हणजे याचा अर्थ काय, सर्व्हिलन्स ऑडिट साठी नॉमिनल खर्च येतो, एक 9,000 पासून ते 12-13,000 पर्यंत खर्च येतो. तर सर्व्हिलन्स ऑडिट करणं गरजेचं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ISO 9001, 2015 हे क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम आहे, क्वालिटीसाठी दिलं जातं. दुसरं जे सर्टिफिकेट आहे ISO 14001 हे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट साठी दिलं जातं.
तिसरं आहे ऑक्युपेशन हेल्थ अँड सेफ्टी मॅनेजमेंट, ज्याला 18,000 पहिलं होतं, आता ते 45,000 झाले. ते ऑक्युपेशन हेल्थ अँड सेफ्टीसाठी दिलं जातं. आता हे तिन्ही जर विचार केला तर प्रत्येक कंपनीला हे तिन्ही ऍप्लिकेबल नसतात. जवळपास 90% फक्त क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम जरी इम्प्लिमेंट केला तरी पुष्कळ आहे. तर मोठी कंपनी असेल जशी की सरांची आता राजेंद्र सरांची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, तिथं तिन्ही ऍप्लिकेबल आहेत, QMS, CMS, OSHA. जर माझं मेडिकल असेल तर मेडिकल डिव्हाइसचं सर्टिफिकेट वेगळं आहे. माझं जर हॉटेल असेल तर मला हॉटेलसाठी वेगळं लागतं, ISO 9000 ही लागतं आणि ISO मला 22,000 ही लागतं. असे वेगवेगळे प्रकार आहेत ISO. ओके, म्हणजे 9000 आहे ते फक्त क्वालिटीसाठी आहे. क्वालिटीसाठी आहे सर. येस सर. ओके. मग हे बरेच लोक काय बरेच प्रकारचे ISO कंपनीचे जे सर्टिफिकेट घेतात 8,000 10,000 रुपयामध्ये, मग ते ऍक्च्युली काय असतं? हॅलो हॅलो, आवाज येतोय? हो 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 हो. मला हा, असा बोला प्रश्न ना. आहे का, माझा असा प्रश्न आहे की बरेच लोक आजकाल ISO सर्टिफिकेट घेतात, पण ते फक्त नावासाठीच घेत असतात. हो हो. तर मग त्याचा ते कोणत्या प्रकारचं ते ISO असतं आणि त्याचा त्यांना काय फायदा होऊ शकतो? मला तुमचा थोडासा डिस्टर्ब झाल्यामुळे आवाज परत हे झालाय सर. हॅलो हॅलो, हा, जरा मला प्रश्न पुन्हा कळू शकेल का सर? थोडस विचारतो. डिस्टर्बन्स झाला होता. माझा असा प्रश्न आहे का, हा, जे ISO जे आपण घेतो बरोबर, त्याची जी क्वालिटी आहे का, आजकाल बरेच लोक ISO घेतात, छोटे दुकानवाले पण ISO आजकाल घ्यायला लागलेले आहेत. ओके. हा हा तर हा. त्याचा त्या लोकांना फक्त ISO नावासाठी ते लोक घेत असतात, हा हा. एवढं त्याच्यामध्ये ते इम्प्लिमेंट करत नाही आणि 8,000 10,000 रुपयामध्ये ते ISO सर्टिफिकेशन घेऊन येतात. बरोबर बरोबर आहे. तर त्याच्याबद्दल जरा हायलाइट करतात का? सांगतो ना सर. तर आता याच्यात 3 प्रकार पडतात ISO मध्ये. पहिली गोष्ट म्हणजे ISO स्टँडर्ड जो आहे त्यांनी काय सांगितलंय की प्रत्यक्षात इम्प्लिमेंट करा सिस्टम आणि नंतर ISO घ्या प्रमाणपत्र. म्हणजे कमीत कमी 3 ते 4 महिने वेळ लागतो. हे सगळे क्लॉजेस 10 क्लॉजेस आहेत सर, आणि प्रत्येकामध्ये जवळपास 7 ते 8 सब क्लॉजेस आहेत आणि त्याच्यामध्ये परत सब क्लॉजेस आहेत. म्हणजे याचे इम्प्लिमेंट करावं लागतं. तर काही लोक काय करतात, ISO फक्त सर्टिफिकेट म्हणून देतात, त्याची किंमत फक्त 20 रुपये आहे सर. फक्त ते काय करतात, कुठल्या तरी कलर कॉपी मध्ये जातात आणि प्रिंट काढून फक्त नाव टाकून देतात. त्याचा काही अर्थ नसतो. त्याच्यावर ISO चा लोगोही नसतो, इंटरनॅशनल अक्रेडिटेशन फोरमचा लोगो नसतो, ऑनलाईन ते व्हिजिबल नसतं. आणि ISO मध्ये जे अशी लोक घेतात त्यांना हेही माहिती नाही पडत की माझ्या कंपनीची पॉलिसी काय आहे, माझ्या कंपनीचे ऑब्जेक्टिव्ह काय, माझं मिशन काय, काहीच माहिती नसतं. याचा स्वतःची फसवणूक होते सर याच्यामध्ये. सर मी थोडा एक मिनिट इंटरप्ट करेन. मी शिरीष बोलतो. तर मी आता लॉग ऑफ करतोय. मी श्रीकांत सरांना हँड ओव्हर केलंय ऍज अ होस्ट. ओके, प्रॉब्लेम होणार नाही. आणि लेट मी थँक एव्हरीबडी फॉर जॉईनिंग दिस मीटिंग. आणि मला वाटतं सगळ्यांना त्याचा फायदा झालाच असेल. मला तर खूपच आवडलं. इट इज व्हेरी नाईस अँड थँक्यू सो मच लटके सर. माझी क्लायंट मीटिंग आहे 2 मिनिटात, मला म्हणून सॉरी लॉग ऑफ करावा लागेल. ओके, थँक यू फॉर द सेशन Biman sir and complete regional harmony team. I thank all and also all the participants today. जे लक्षपूर्वक ऐकलंय सगळ्यांनी. And I hope you are all benefiting. येस सर, येस सर. थँक्यू सर. थँक्यू. आणि सर जे आले नाहीत त्यांना हे आपण रेकॉर्डिंग पाठवून देऊ शकतो ना सर? जेवढे आले नाहीत त्यांना हे पाठवून देऊ. रेकॉर्डिंगची मला एक कॉपी पाठवा, म्हणजे आपण सगळ्या ग्रुपला शेअर करू. करेक्ट. ठीक आहे सर. थँक्यू सर. थँक्यू.